योगाभ्यास म्हटला म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम एवढंच वाटतं. पण हा जो अष्टांग आहे म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. साधारणपणे हे 8 अंग आहेत. त्या जो आपला प्रचलित योग आहे त्यातला हा एक भाग आहे किंवा बाकीचे पण काही भाग आहेत. कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे. पण त्यातला आपल्याला जो प्रचलित योग आहे त्यातला 8 अंगांपैकी हा एक अंग आहे प्राणायाम. ठीक आहे. तर प्राणायाम सोपा आहे का? हे आपण टीव्हीवर बघून सीडी लावून, पुस्तकं वाचून, पुस्तकं खरेदी करून आपण करू शकतो का? तर नाही, नक्कीच तेवढा सोपा नाही. कारण त्याला कस्टमाइज्ड गाईडन्स आपल्याला असणं खूप आवश्यक आहे. जे आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलंय, की गुरुपदिष्ट मार्गेण म्हणजे गुरूंचं मार्गदर्शन असलं आणि तर आपण प्राणायाम केला, तर मग आपल्याला त्याचे फायदेच मिळणार. हे काही दुष्परिणाम होणार नाही. पण एवढं कठीण पण नाही, की कोणीच करायचं. खरं म्हटलं तर प्राणायाम हा कोणीही करू शकतो. म्हणजे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत. मात्र पुन्हा टर्म्स एंड कंडिशन्स अप्लाय. काही ठिकाणी नाही करता येणार, काही ठिकाणी आपल्याला थोडासा बदल करावा लागेल. आणि मग काय बदल करायचा किंवा कोणी करायचा नाही, कोणी किती प्रमाणात करायचा, किती मर्यादेपर्यंत करायचा याच्यासाठी आपल्याला गाईडन्सची आवश्यकता नक्कीच असणार. कारण बाकीच्या जशा काही गोष्टी आहेत, जसं की आसनं आहे. ठीक आहे. आसनं करताना समजा आपलं काही चुकलं, तर ते आपल्याला नाही जमलं, तर फारसे काही त्यातनं आपल्याला दुष्परिणाम दिसत नाही. पण प्राणायामाच्या बाबतीत जर आपण चुकीचा प्राणायाम बरेच दिवस झाले करत असणार, तर त्याच्या शरीरावर दुष्परिणाम सुद्धा दिसतात. म्हणजे धोक्याची एक प्रकारे घंटा आहे, असं समजायला हरकत नाही. पण आपल्याला हे सगळे धोके टाळून किंवा हे कसे यातले कुठलेही त्रास होऊ नये याच्यासाठी आपण जर व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं, समजून-उमजून जर प्राणायाम केला, तर 100% खात्रीलायक आपल्याला एकही धोका होणार नाही आणि मग आपल्याला सगळे फायदेच फायदे मिळतील. जे सुरुवातीलाच समजून घेणं आपण खूप आवश्यक आहे. ठीक आहे. मग नेमका योग्य प्राणायाम कसा करायचा? काय आहे प्राणायाम म्हणजे? त्याच्याविषयी आता आपण थोडं समजून घेऊ. तर प्राणायामाचे जे ग्रंथ आपले जे योगाचे ग्रंथ आहेत, त्यातला महत्त्वाचा ग्रंथ आहे हठयोग प्रदीपिका. त्याच्यामध्ये एक छान श्लोक सांगितला की प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत. म्हणजे प्राणायाम जर युक्त केला, युक्त म्हणजे योग्य प्रकारे केला, तर सर्व रोग आपले नष्ट होऊ शकतात. आणि पुढची ओळ आहे मात्र अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवः. म्हणून आपल्याला युक्त प्राणायाम करायचा आहे, योग्य प्रकारे प्राणायाम करायचा. मग त्याच्यासाठी प्राणायामाचं ध्यान आपल्याला जाणून घ्यायचं. मग प्राणायाम म्हणजे काय? तर प्राण अधिक आयाम. थोडक्यात प्राणशक्ती. प्राण म्हणजे फक्त प्राणवायू नाही. प्राण म्हणजे फक्त ऑक्सिजन इथे म्हणायचं नाही ग्रंथकर्त्यांना किंवा ते जे ऋषी होते त्यांना, ऋषीमुनींना ज्यांनी प्राणायामाचा शोध लावला. तर फक्त ऑक्सिजन इथे अंतर्भूत नाही, त्यांना म्हणायचंय प्राणशक्ती. तर ह्या प्राणशक्तीवर आपल्याला नियंत्रण प्राप्त करायचं आहे आणि त्याच्यासाठीची जी प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणतो प्राणायाम. मग प्राणशक्ती म्हणजे काय? हा प्रश्न आपल्या मनात येईल. तर आपण आधी आपल्या शरीरापासून सुरुवात. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत. आता आपण दुपारचं जेवण केलं. 12 वाजता, 2 वाजता जे काही खाल्लं असेल ते आता आपलं पचन चालू आहे. आता आपण प्रत्यक्ष खात नाही, पण ते आपण खाल्लेलं अन्न कुठेतरी आहे. लहान आतड्यामध्ये असेल, मोठ्या आतड्यामध्ये असेल, कुठे त्याचं शोषण चालू आहे, कुठे त्याचं सात्मीकरण चालू आहे, ॲब्झॉर्प्शन, डायजेशन या सर्व गोष्टी त्याच्या चालू आहेत. पण याच्या मागे कुठलीतरी प्रेरणा आहे. आपण श्वास घेतोय, श्वास सोडतोय. खरं म्हटलं तर म्हणूनच आपण जिवंत आहोत. श्वास घेणं सोडणं सोडलं तर आपण मृत होऊन जाणार. पण आपण जिवंत आहोत कारण आपलं श्वास घेणं सोडणं चालू. पण एवढं आपण ठरवून घेतोय का नाही मला ते जिवंत राहायचं, मी श्वास घेणार. मला मरायचं नाही म्हणून मी श्वास घेणार. असं आपण करतो का? नाही. पण आपलं श्वसन चालू आणि आपण आश्चर्य म्हणजे आपण जिवंत सुद्धा आहोत. याच्या मागे सुद्धा कुठलीतरी प्रेरणा आहे. किंवा मी सांगतोय आणि तुम्ही त्याच्यावर विचार करताय, की आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगतंय आणि ते खरंच आहे का? आपल्याला पटतंय का? तुम्ही त्याच्यावर विचार करताय. माझं बोलणं तुम्ही तुमच्या कानाने ग्रहण करतायत आणि तुमच्या त्या मेंदूपर्यंत जातंय. मग तुम्ही त्याचा अर्थ लावतायत. मग तुम्ही त्याचा मान हलवतायत किंवा नाही म्हणताय जे काही असेल. म्हणजे त्याचे अर्थ लावले जातात. ह्या सर्वांमध्ये मागे एक प्रेरक शक्ती आहे. ही जी प्रेरक शक्ती आहे, म्हणजे आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे. ती जी शक्ती आहे त्याला म्हणतो प्राणशक्ती. थोडक्यात म्हणजे श्वसन व्यूह, पचन व्यूह किंवा संदेशांचं देवाण-घेवाण.
ही जी प्रक्रिया अविरतपणे, अखंडपणे चालू आहे, याच्या मागे कुठली तरी शक्ती आहे. त्याला म्हणतो आपण प्राणशक्ती. ही झाली आपल्या शरीरातली प्राणशक्ती. अशीच प्राणशक्ती बाह्य विश्वामध्ये सुद्धा आहे. ही ईश्वरी शक्तीच आहे. जसं की सूर्य आहे, जो ठराविक वेळेला अगदी त्याचा वेळ ठरलेली असते. त्याच वेळेस उगवतो, त्याच वेळेला तो मावळतो. किंवा ऋतुमान आहे, ग्रहांची गती आहे, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. निसर्गाचं हे चक्र आहे. याच्या मागे सुद्धा एक विशिष्ट शक्ती आहे, ती झाली ईश्वरी शक्ती. तर ह्या सर्वांना मिळून आपण म्हणतो प्राणशक्ती. ओके. पण आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये जी प्राणशक्ती आहे, त्या प्राणशक्तीवर नियंत्रण प्राप्त करायचंय. म्हणून जी प्रक्रिया आहे ती आहे प्राणायाम. मग या प्राणशक्ती, आता मी म्हणतोय शब्द काय म्हणतोय, प्राणशक्ती. शक्ती म्हणजे एनर्जी. ठीक आहे. कुठली एनर्जी असेल तर ती आपल्याला अशी काही दिसत नाही. इलेक्ट्रिसिटी ही एनर्जी आहे. पण आपण तिला बघू शकतो का, की इथे लाईटापासून त्या बल्ब म्हणजे सॉकेट पासून त्या बल्ब पर्यंत इलेक्ट्रिसिटी जाते. पण आपल्याला ती दिसते का? ठीक आहे, वायर आहे, पण नुसती वायर आहे, त्यातनं इलेक्ट्रिसिटी जाते का नाही आपल्याला कसं कळणार? बटन दाबलं, लाईट चालू होते. म्हणजे आपल्याला कळतं की इलेक्ट्रिसिटी त्यातनं जाते. तरी विश्वास नसेल तर बटन चालू करायचं, सॉकेटमध्ये बोटं घालून बघा. हां, मग आपल्याला कळेल. तिथे आहे, एनर्जी आहे. तसंच आपण जिवंत आहोत, आपले कामं चालू आहेत, बोलतोय आपण, श्वास घेतोय, विचार करतोय, पचन चालू आहे, रक्ताभिसरण चालू आहे. हे सगळे चक्र चालू आहेत, म्हणजे आपण जिवंत आहोत आणि त्याच्या मागे शक्ती आहे, ती आहे प्राणशक्ती. मग जसं इलेक्ट्रिसिटीला प्रकट व्हायला तसा बल्ब लागतो. ठीक आहे. मग तसं ह्या प्राणशक्तीवर जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल, तर ही जी एनर्जी आहे, जी आपल्याला दिसत नाही, पण त्याचं प्रकटीकरण होतं. प्रकटीकरण कसं होतंय? श्वसनाच्या माध्यमातून होतंय, पचनाच्या माध्यमातून होतंय, संदेशांची देवाण-घेवाण होतीये, रक्ताभिसरण चालू आहे. आपल्या ज्या अंतःस्रावी ग्रंथी, एंडोक्राइन ग्लँड्स त्यातनं व्यवस्थित त्या वेळेला तिथे सगळे द्रव पाझरतायत. म्हणजे तिथे शक्ती आहे. मग त्याचं प्रकटीकरण ह्या माध्यमातून होत असतं. श्वासाच्या माध्यमातून होतं, पचनाच्या माध्यमातून होतं. मग आपल्याला जर आपल्या प्राणशक्तीवर नियंत्रण करायचं असेल, नियंत्रण प्राप्त करायचं असेल, तर यातल्या कुठल्यातरी एक शक्ती, एक प्रकटीकरणाचं माध्यम आपण निवडलं पाहिजे. म्हणून आपले जे भारतीय शास्त्रज्ञ होते, त्यांनी एक माध्यम याच्यातलं निवडलं आणि ते म्हणजे श्वसन. कारण जसं मगाशी मी म्हटलं, की आपलं श्वसन चालू आहे आता, कारण आपण जिवंत आहोत म्हणजे आपलं श्वसन चालू आहे. पण जर आपण ठरवलं, तर आपण श्वास जास्तीचा थोडासा जास्त श्वास घेऊ शकतो. अजून थोडा जास्त श्वास सोडूही शकतो. किंवा श्वासाची गती वाढवू शकतो, कमी करू शकतो. हे आपल्या हातात आहे. काही मर्यादेच्या आत पण आपण हे करू शकतो. इतर वेळेस ते चालू असतंच. पण आपण ही जी श्वसनाची प्रक्रिया आहे, ज्याच्यावर आपलं प्रत्यक्ष नियंत्रण नसतं, ती आपण काही प्रमाणात आपल्या नियंत्रणात आणू शकतो. आणि जर श्वसनाच्या प्रक्रियेवर आपण नियंत्रण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच श्वसन हे ज्या प्राणशक्तीचं प्रकटीकरण होतंय, त्या प्राणशक्तीपर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणजेच प्राणशक्तीवर आपण नियंत्रण प्राप्त करू शकू आणि म्हणजेच प्राणायाम आपल्याला करता येईल. ठीक आहे? हा महत्वाचा मुद्दा. म्हणजे प्राणशक्तीच्या प्रकटीकरणाचं माध्यम म्हणजे श्वसन. त्याच्यावर आपलं काही प्रमाणात नियंत्रण आहे. पचनावर आपलं नियंत्रण आहे का? मी आता दुपारची भाजी-पोळी खाल्ली, ती गेली खरी पोटात, पण आता काही माझा पचवण्याचा मूड नाही. असं चालेल का? नाही. जे काय तुम्ही आतमध्ये टाकलंय, ते एकदा बटन दाबलं, प्रेस केलं गेलं, ते पचन व्हायचं जे होणारच. पण श्वासाच्या बाबतीत मात्र काही प्रमाणात आपल्या हातामध्ये त्याचं नियंत्रण आपण घेऊ शकतो. म्हणून आपले जे शास्त्रज्ञ आहेत, शास्त्रज्ञ म्हणजे कोण? भारतीय ऋषीमुनी ज्यांनी हजारो वर्षांपूर्वी या प्राणायामाची शास्त्राची रचना केली आहे. तर प्राणायाम हे मी बघा, विचार करून हा शब्द म्हणतोय, की प्राणायाम हे शास्त्र आहे, सायन्स आहे. आणि त्याच्यामागे भरपूर रिसर्च झालेला आहे. त्यावेळेस ते ऋषीमुनींनी केलेलाच होता. त्यांच्या ध्यानाच्या अत्युच्च अवस्थेत जाऊन त्यांनी ह्या प्राणायामाची रचना केली. पण आताच्या घडीला सुद्धा भारतामध्ये, भारताच्या बाहेर याच्यावर भरपूर रिसर्चेस उपलब्ध आहेत. आणि हा प्राणायाम केल्याने हे फायदे मिळतात, तो प्राणायाम केल्याने ते फायदे मिळतात. हे भरपूर वेळा ते सिद्ध करून झालेलं आहे. तरी शास्त्र समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला त्याच्यामागची सगळी एनाटॉमी, फिजिओलॉजी किंवा ग्रंथांमध्ये काय सांगितलं आणि आपण कसं ते अप्लाय करू शकतो, जेणेकरून त्याचा आपल्याला उपयोग होईल, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. मग आपल्याला नियंत्रण करायचं आहे. आपण काय करतो, की श्वसनावर नियंत्रण
श्वसनावर नियंत्रण करू म्हणजे आपल्याला प्राणशक्तीवर नियंत्रण करता येईल आणि मग आपल्याला प्राणायाम करता येईल. पण फक्त एवढंच इथे अपेक्षित नाही. म्हणजे फक्त श्वासावर आपण नियंत्रण ठेवलं म्हणजे अ, आपल्याला प्राणायाम करता येईल असं नाही. तर ज्यावेळेस आपण प्राणायाम करणार आहोत, किंबहुना प्राणायाम करणार म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवणार. पण त्याच्यामुळे काय होणार आहे, की जी आपली मेंदूमधले जी अनिच्छावर्ती मज्जासंस्था किंवा त्याला आपण ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टम म्हणतो, त्याच्यावर सुद्धा काही प्रमाणात आपण नियंत्रण प्राप्त करणार आहोत. कारण श्वसनावर नियंत्रण ठेवतं कोण? तर मेंदूच नियंत्रण ठेवतो. पण जसं आता मी बोलतोय, हात वर करतो आहे. तर याच्यामागे मी जाणून-बुजून मी विचार करतो आणि मग हात हलवतो. पण तसं श्वास घेण्या-सोडण्यामागे जी प्रेरणा मला मिळते, किंवा जो मेंदू नियंत्रण ठेवतोय, मेंदूतला जो भाग आहे, तो आहे अनिच्छावर्ती मज्जासंस्था किंवा ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टम. तो स्वायत्तपणे त्याचे निर्णय घेतो. म्हणजे मी जरी नाही ठरवलं, माझं सगळं लक्ष आता व्याख्यान देण्यामध्ये आहे. कोण काय करतंय तिकडे बघतोय, तरी माझा श्वास चालू आहे. कारण मेंदूमधला स्वायत्त मज्जासंस्था त्याच्यावर नियंत्रण ठेवत असते. पण ज्यावेळेस मी आता प्राणायाम करणार आहे, ज्यावेळेस श्वासावर नियंत्रण ठेवणार आहे, त्यावेळेस काय होणार, की मी काही प्रमाणात मेंदूतल्या त्या भागावर पण नियंत्रण प्राप्त करेन. म्हणजे मज्जासंस्थेवर सुद्धा याचा चांगला परिणाम आपल्याला दिसणार आहे. आता हे जे आपण श्वसनाचं माध्यम निवडलं आहे, तर आधी आपण अगदी बेसिक पासून सुरुवात करूया. त्या श्वासाची आपण निवड केली आहे. प्राणायाम करायचं म्हणजे श्वासावर नियंत्रण आपल्याला प्राप्त करायचं आहे. ठीक आहे. मग श्वसनाचे प्रकार किती आहेत? अगदी ढोबळ मानाने बघितलं तर नियंत्रित श्वसन आणि सर्वसाधारणपणे आपलं श्वसन चालू आहे. मग आता तुमचं माझं श्वसन चालू आहे. म्हणजे साधारण संथ श्वसन चालू आहे किंवा नॉर्मल ब्रीथिंग चालू आहे. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे कंट्रोल्ड ब्रीथिंग किंवा नियंत्रित श्वसन. म्हणजे आपल्याला हवं तसं श्वास घ्यायचा आणि सोडायचा. आता श्वास घेणं सोडणं ही गतिशील प्रक्रिया आहे. म्हणजे मग ही गती आपण वाढवू शकतो. मग श्वासाची गती वाढवली म्हणजे आपण त्याला म्हणणार जलद श्वसन. श्वासाची गती कमी केली तर त्याला म्हणलो आपण दीर्घ श्वसन. फास्ट ब्रीथिंग आणि डीप ब्रीथिंग. ठीक आहे. गतिशील प्रक्रिया आपण गती थांबवली. गती शून्यावर आणली. म्हणजे काय होणार? योगाच्या परिभाषेत किंवा याच्यामध्ये त्याला आपण कुंभक म्हणतो. श्वास रोखून ठेवणं. हं. नियंत्रित श्वास घेणं, दीर्घ श्वास घेणं याला योगाच्या भाषेत आपण म्हणतो पूरक. आणि नियंत्रित श्वास सोडणं याला म्हणतो रेचक. इतर वेळेस काय म्हणतो आपण श्वास आणि प्रश्वास किंवा श्वास आणि उच्छ्वास. पण जर नियंत्रित त्याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवून आपण श्वास घेणार असू तर आपण श्वास घेण्याच्या प्रक्रियेला, नियंत्रित श्वास घेण्याच्या प्रक्रियेला म्हणतात पूरक. आणि नियंत्रित श्वास सोडण्याच्या प्रक्रियेला म्हणतात रेचक. मग ती गती वाढवलेली असेल तर ती जलद श्वसनातली फास्ट ब्रीथिंग मधला पूरक रेचक असणार, किंवा ती गती आपण कमी केलेली असेल तर ती दीर्घ श्वसनातली किंवा डीप ब्रीथिंग मधला तो पूरक रेचक असणार. ठीक आहे. हे सगळं आपल्याला प्राणायामाच्या दृष्टीनेच आपण आता अभ्यास इथे पुढे करतोय. आणि पुढचा एक अजून प्रकार सांगितला की प्राणायाम कुंभकाचं मी मागे वर्णन केलं की कुंभक म्हणजे काय, श्वास पूर्ण थांबवणं. पूर्ण वेळ नाही म्हणजे कायमचा नाही थांबवायचा, थोडा वेळ थांबवायचा. नंतर पुन्हा आपल्याला श्वास घ्यायचा सोडायचा आहे. पण थोडा वेळ थांबवायचा. त्याला म्हणायचं कुंभक. ठीक आहे. मग आता कुंभक जसं मी प्राणायामाची एक डेफिनेशन तुम्हाला आधी सांगितली होती. प्राणायाम म्हणजे काय? प्राण अधिक आयाम म्हणजे प्राणशक्तीवर नियंत्रण. ठीक आहे. तशी दुसरी एक डेफिनेशन आहे प्राणायामाची, जी आपल्याला अ, पतंजली ऋषींनी सांगितली आहे. आता आपल्यापैकी कोणाचा अभ्यास असेल तर त्यांना पतंजली हे नाव नक्की माहीत असेल. पण ज्यांना नसेल माहिती त्यांच्यासाठी सांगतो. पतंजली म्हणजे फक्त ते रामदेव बाबांचा तो औषधांचा ब्रँड म्हणजे पतंजली असं नाही. पतंजली नावाचे एक थोर ऋषी होऊन गेले. आजपासून साधारण 2,500-3,000 वर्षांपूर्वी पतंजली नावाचे एक थोर ऋषी होऊन त्यांचा योगाचा खूप गाढा अभ्यास होता आणि त्यांनी पातंजल योगसूत्र नावाचा एक योगाचा एक खूप छान असा सुंदर ग्रंथ लिहिला. 196 सूत्र त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यातलं एक सूत्र आहे की तस्मिन् सति श्वास प्रश्वासयोर गतिविच्छेद प्राणायाम. म्हणजे काय की त्यांना म्हणायचंय की श्वास आणि प्रश्वास यांची जी गती आहे त्याचा विच्छेद करायचा म्हणजे प्राणायाम, अशी त्यांनी प्राणायामाची डेफिनेशन किंवा प्राणायामाची व्याख्या सांगितलेली आहे. गतीचा छेद करायचा. आणि कसा करायचा आहे म्हणजे गती थांबवायची, श्वास प्रश्वासाची गती थांबवायची. पण त्यांनी एक त्याला विशेषण लावलेलं आहे. त्या छेद जो आहे त्याला
एक शब्द लावलेला आहे विच्छेद म्हटलेलं आहे, म्हणजे विशेष प्रकारे ती गती थांबवायची. आणि अशा प्रकारे प्राश्वास आणि प्रश्वासाची गती विशेष प्रकारे ज्यावेळेस आपण थांबवू त्यावेळेसची जी प्रक्रिया आहे जी आपण करतो त्याला म्हटलेलं आहे त्यांनी प्राणायाम. ठीक आहे. मग आता हे गती विच्छेद करायचं आपल्याला. मग ही गती आपण कशी थांबवणार? श्वास घेतल्यानंतरही थांबवू शकतो, श्वास सोडल्यानंतरही थांबवू शकतो, किंवा थोडा श्वास घेतला किंवा थांबवली तरी किंवा घ्यायचा सोडायचाच नाही, कायम होल्ड करून ठेवा. पतंजलींच्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांनी सांगितलं की बाह्य बाह्य प्राणायाम त्यांनी सांगितलं, म्हणजे श्वास बाहेर सोडला की मग रोखून ठेवायचा. थोडक्यात म्हणजे पतंजलींनी डेफिनेशन केलेली प्राणायाम इज इक्वल टू होल्डिंग ऑफ युअर ब्रेथ, म्हणजे श्वास रोखून ठेवणं म्हणजे प्राणायाम, असं पतंजलींना अपेक्षित. मग त्यांनी त्याचे 4 प्रकार सांगितले. पहिलं नाव सांगितलं त्यांनी की बाह्य प्राणायाम, म्हणजे श्वास बाहेर सोडला आणि मग रोखून ठेवलं, मग थोड्या वेळाने श्वास घेतला, हा जो प्राणायाम झाला याला म्हटलंय त्यांनी बाह्य प्राणायाम. दुसरा सांगितलंय त्यांनी की रोखून ठेवला आणि मग बाहेर सोडला, याला म्हटलेलं त्यांनी अभ्यंतर प्राणायाम. 2 प्रकार झाले. तिसरा आहे स्तंभ वृत्ती, म्हणजे पूर्ण श्वास न घेता थोडासा मध्येच रोखून ठेवला, थोडा श्वास घेतला, अजून घेण्याची क्षमता होती पण त्याच्या आधीच रोखून ठेवला आणि मग सोडलं, किंवा श्वास घेतला आणि सोडताना पूर्ण सोडण्याच्या आधीच थोडा सोडला आणि मग मध्ये रोखला आणि मग पुन्हा घेतला, ह्याला जे आहे त्याला म्हटलेलं त्यांनी स्तंभ वृत्ती. ठीक आहे. हे 3 प्रकार झाले, बाह्य प्राणायाम, अभ्यंतर प्राणायाम, स्तंभ वृत्ती प्राणायाम. आणि चौथा जो आहे ह्या तिघांपेक्षा वेगळा, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी गती अगदी शून्यावर आणून ठेवली, म्हणून त्याला म्हटलेलं आहे त्यांनी तिघांपेक्षा वेगळा, म्हणून त्याला चतुर्थ असंच त्यांनी म्हटलंय. त्याला वेगळं नाव काही म्हटलं नाही, पण त्याला चतुर्थ असं त्यांनी म्हटलं, बाह्याभ्यंतर विषयाक्षेत्री चतुर्थ. तर असे 4 प्रकारचे त्यांनी पतंजलींनी वर्णन केले. आपण जे सर्वसाधारणपणे आपल्याला प्रचलित जो प्राणायाम माहिती आहे तो आपण अभ्यंतर प्रकारातला प्राणायाम करतो, म्हणजे श्वास आतमध्ये घ्यायचा आणि काही विशिष्ट प्रकारे रोखून ठेवायचा आणि त्यानंतर श्वास रोखायचा. ठीक आहे. तर हा अभ्यंतर प्राणायाम, किंवा आपण जे सगळे प्राणायाम टीव्हीवर किंवा पुस्तकात ऐकतो बघतो किंवा कोणी अभ्यास केला असेल, हे सगळे जे प्राणायामाचे प्रकार आहेत ह्या पतंजलींच्या अभ्यंतर कुंभकाचे हे सगळे प्राणायाम. ठीक आहे. आता ह्या श्वासावर जे आपल्याला नियंत्रण प्राप्त करायचं आहे, तर त्याच्या मागची जी प्रेरणा आहे, अजून थोडा आपण वेगळ्या अँगलने श्वासाकडे बघूया. ती श्वास घेणे आणि सोडण्याची जी प्रेरणा आपल्याला मिळते, तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे घटक कुठले? श्वासाची गती आपली केव्हा वाढते? आपला नेहमीचा अनुभव आहे, किंवा जेव्हा आपण खूप जलद हालचाली करतो, व्यायाम प्रकार असेल किंवा आपण दमलो असू, तर त्यावेळेस आपली श्वासाची गती वाढते. श्वासाची गती वाढते त्यावेळेस म्हणजे काय होतं, शरीरातली हालचाल वाढलेली असते, बाह्य हालचाल वाढलेली असेल, अंतर्गत हालचाल वाढलेली असेल, मग त्याला आवश्यक असणारा जो रक्त पुरवठा आहे तो वाढायला हवा असतो, किंवा त्यासाठी लागणारी जी ऊर्जा तयार व्हायला पाहिजे असते, त्याच्यासाठीचा रक्त पुरवठा, त्याच्यासाठीचा प्राणवायू हा वाढवायला हवा असतो, म्हणजेच काय, चयापचय शरीरातलं वाढवायला हवं असतं, म्हणून मग श्वासाची गती वाढते किंवा कमी होते. अगदी शांत बसून राहिला, खिन्न आहात, उदास आहात, तर काय होतं, श्वासाची गती कमी होऊन जाते. म्हणजे चयापचय वाढलं किंवा कमी झालं तर त्याच्यामुळे सुद्धा श्वासाची गती कमी आणि जास्त होत असते. दुसरं आहे भावना, म्हणजे तिकडे 2020 चालू असते, भारत पाकिस्तानची शेवटच्या बॉलमध्ये 4 किंवा 6 रन हवे असतात, ते बिचारे तिकडे खेळत असताना आणि आपला उगाच तिकडे बीपी वाढतो. कारण काय, मनात तसे विचार येतात आणि विचार आल्यामुळे सुद्धा आपल्या श्वासाची गती वाढते किंवा कमी होते. किंवा तिकडे सीआयडीची कुठली सिरियल चालू आहे आणि आपण अगदी घाबरून जातो, श्वास रोखून ठेवतो, आता पुढे काय होणार, काय सस्पेन्स असतो, म्हणजे ते श्वासाची गती कमी होऊन जाते. या श्वासावर नियंत्रण ठेवणारी दुसरी गोष्ट, पहिली आपण बघितली चयापचय किंवा मेटाबॉलिझम, दुसरी भावना म्हणजे इमोशन्स, आणि तिसरी आपल्या दृष्टीने महत्वाची प्राणायामाच्या दृष्टीने ती म्हणजे आपली इच्छाशक्ती, म्हणजे आपल्या इच्छेनुसार, विल पॉवर नुसार आपण काही प्रमाणामध्ये आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवू शकतो. आणि हाच धागा आपल्या ऋषीमुनींनी पकडला आणि त्यांनी या प्राणायामाच्या शास्त्राची रचना केली. ठीक आहे.
आधी आपण पतंजलींचा भाग उरकून घेऊया. पतंजलीने प्राणायाम हे 4 प्रकारचे प्राणायाम सांगितले आणि त्यांनी त्याचे परिणाम सांगितले, की ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे प्राणायाम करणार, त्यावेळेस काय होणार आहे, की त्याचे परिणाम सांगितताना त्यांनी सांगितले, की ततः क्षीयते प्रकाशावरण. तर प्रकाशाचं जे आवरण आहे, जसं आम्ही सांगितलं, की आपलं शरीर आणि बाह्यसृष्टी. शरीरातली जी शक्ती आहे त्याला आपण प्राणशक्ती म्हणूया थोडा वेळ आणि बाहेरची जी शक्ती आहे त्याला ईश्वरी शक्ती म्हणूया. तर ह्या दोन्ही शक्तींचं आपल्याला तादात्म्य साधायचंय. त्याच्यासाठी खरं म्हटलं तर प्राणायाम आहे. आणि हे साधता मिळणारे बाकीचे आपल्याला ते शारीरिक फायदे मिळणारच आहेत. म्हणजे आजारांपासून मुक्तता मिळणार वगैरे, वगैरे. पण हे कशासाठी आवश्यक आहे त्यांना? खरं तर अध्यात्मासाठी, की आपल्याला आध्यात्मिक प्रगती व्हावी त्याच्यासाठी शरीर प्रकृती चांगली पाहिजे. सगळं आपलं शरीर रोगमुक्त असलं पाहिजे. तर आपण बसून ध्यानधारणा पुढे जाऊन करू शकू, म्हणून त्यांना प्राणायाम सांगायचा आहे. पण आता सध्याच्या युगामध्ये आपल्याला लगेच काही मुक्ती किंवा हे नको आहे. आपल्याला आपल्या शरीरातल्या व्याधींपासून मुक्तता मिळाली तरी काही हरकत नाही. तर त्यांनी मात्र परिणाम सांगितलाय, की आपली जी आत्मशक्ती आहे, आपला जो आत्मा आहे, तो जसं बाह्य शक्ती आहे, ईश्वरी शक्ती, ती कायम तिचं कार्य व्यवस्थितच करत असते. त्याच्यामध्ये कधी सूर्याचं मी सांगितलं उदाहरण, तो 1 सेकंद सुद्धा त्याचा सूर्योदय मागे-पुढे होत नाही. पण आपल्या शरीरामध्ये मात्र आपलं जे कारण आपल्या चुकीच्या सवयी, आहार-विहार ह्या सर्व गोष्टींमुळे किंवा आपल्या जे संस्कार, आताचे संस्कार किंवा आपला विश्वास असेल, तर मागच्या जन्मीचे संस्कार ह्याच्यामुळे काय झालेलं आहे, की या सगळ्या गोष्टी बिघडलेल्या आहेत. हं. म्हणजे ह्या दोन्ही शक्तींचं जर आपल्याला तादात्म्य साधायचं असेल, जर त्या रेझोनन्स आपल्याला मिळवायचं असेल, तर आपल्याला सुधारणा कशात करायला लागेल? आपल्या शरीरामध्ये जी असलेली आहे ती प्राणशक्ती. तर प्राणायाम करणार त्यावेळेस ही जी प्राणशक्ती आहे, जे आत्मतत्व आहे ते झाकोळलं गेलेलं आहे चुकीच्या संस्कारांमुळे, अविद्येमुळे. योगाच्या परिभाषेत त्याला आपण म्हणतो अविद्या. मग हे अविद्येचं आवरण काढून टाकण्याचं काम हे प्राणायाम करत असतात. म्हणजे प्राणायाम केला की अविद्येचं आवरण दूर होतं आणि त्याच्या पुढचा परिणाम त्यांनी सांगितलं की धारणा सूच योग्यता मनस. हे एवढं सगळं केलं म्हणजे आपली मन अवस्था ही ध्यान धारणेला अनुकूल अशी होते. म्हणजे मेडिटेशन जे आपण म्हणतो. मेडिटेशन करण्यासाठी आधी प्राणायाम केला पाहिजे. प्राणायाम केला तर आपल्याला मेडिटेशन चांगल्या प्रकारे करता येतं. आपल्यापैकी कोणी ध्यान धारणेचा अभ्यास करत असेल, तर प्राणायाम करून बघा. प्राणायाम केल्यानंतर अगदी काही मिनिटांचं जरी तुम्ही ध्यान केलं, तर त्या ध्यानाची जी क्वालिटी आहे, ती खूप अ, वेगळ्या प्रकारची हे आपल्या लक्षात येईल. तर हे पतंजलींनी इथे सांगितलं. तर मग आता एवढं सगळं फायदे आहे, मग कोणी करायचा प्राणायाम? तर हे पतंजलींनी फक्त काय सांगितलं गाईडलाईन्स, फक्त मार्गदर्शक तत्व त्यांनी सांगितलं. पण नेमकं कसा करायचा? कोणता प्राणायाम? अगदी ढोबळ मानाने त्यांनी फक्त त्याचे 4 प्रकार सांगितले. पण करता येतील असे कधी करायचे? तर साधारणपणे मागच्या 4-5 शतकांमध्ये जर आपण बघितलं, तर स्वामी स्वात्माराम किंवा घेरंड ऋषी हे जे 2 महत्त्वाचे व्यक्ती होते, यांनी अजून सोपं करून आपल्याला सांगितलं. त्याला आपण हठयोग असं म्हणतो. त्या हठयोगातले जे अधिकारी व्यक्ती आहेत, त्यांनी याच्यावर अजून विवेचन केलं. तर प्राणायामाची पूर्वतयारी सांगताना त्यांनी सांगितलंय, की आसनांचा अभ्यास आपण केला पाहिजे. त्यांनी छान श्लोक सांगितलाय, "अथासने दृढ योगी वशीहितमिताशनः, गुरुपदिष्ट मार्गेण प्राणायामान समाध्यसे." म्हणजे आपण जर आसनांचा अभ्यास आधी केला तर खूपच चांगलं. पण आताच्या युगामध्ये आपण आसनांवर प्रभुत्व प्राप्त करायला भरपूर वेळ लागेल. मग ज्यांना आसनं नाही जमत, त्यांनी प्राणायामच नाही करायचा का? तर असं नाहीये. पण जर आसनांचा अभ्यास आपला असेल, तर प्राणायाम अजून चांगल्या प्रकारे करता येईल. कदाचित आपल्यापैकी काही जण असे असतील, की तुम्हाला पहिल्यांदाच आपण हे व्याख्यान किंवा योगाच्या वर्गाला आलाय आणि आता आपण प्राणायामाच्या अभ्यासाला सुरुवात करताय, तर हरकत नाही. प्राणायामाचा अभ्यास करा. पण प्राणायामाचा वर्ग झाल्यानंतर जर शक्य असेल, तर तुम्ही पुन्हा गणेश सरांना विनंती करा आणि आसनांचा पण अभ्यास करा किंवा आसनांचा अभ्यास आधीपासून करत असाल, तर आसनांचा अभ्यास अजून थोडा वाढवा म्हणजे आपल्याला प्राणायाम अजून चांगल्या प्रकारे करता येतील. थोडक्यात म्हणजे आसनांचा अभ्यास असेल, तर प्राणायाम अजून चांगले करता येतील. नंतर सांगितलंय, की आहारावर त्यांनी भर दिलेला आहे, की हितमित आसनः. आहार कसा असला पाहिजे, हितकर असला पाहिजे आणि मित असला पाहिजे. हितकर म्हणजे योग्य असा आहार असला पाहिजे. हं. आता आहाराविषयी बोलायचं म्हटलं तर भरपूर आहे, पण थोडक्यात सांगतो, की संतुलित आहार असला पाहिजे. म्हणजे त्याच्यात आजच्या भाषेत सांगायचं तर प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, विटामिन्स, मिनरल्स हे सगळं व्यवस्थित प्रमाणात पाहिजे. ठीक आहे. चौरस आहार आपला असला पाहिजे. मग त्याच्यात डेअरी प्रॉडक्ट्स,
मैद्याचे पदार्थ हे कमी असले पाहिजे, फास्ट फूड कमी असलं पाहिजे. हे वेगळं सांगण्याची आता गरज नाही. ठीक आहे. नंतर मित आहार असला पाहिजे. मित म्हणजे काय? डायटिंग करायचं असं नाही. मोजका आहार असला पाहिजे. हं. तर त्याची पण डेफिनेशन आहे पुढे, ते पण आपण बघणार आहोत. अजून पुढे सांगितलंय, की गुरुपदिष्ट मार्ग. गुरूंचं मार्गदर्शन खूप आवश्यक आहे. हे त्यांनी मुख्यत्वे करून सांगितलेलं आहे, की गुरूंचं मार्गदर्शन आवश्यक आहे. तसे आपले गुरु म्हणजे आपल्याला शिकवणारे शिक्षक हे गुरु नाही. तर हे जे आता मगाशी सरांनी उल्लेख केला, पतंजली ऋषी किंवा हिरण्य ऋषी, स्वामी स्वात्माराम हे जे त्या क्षेत्रातले जाणकार व्यक्ती आहेत, ज्यांनी आपल्यापर्यंत हा योग आणला आहे, हे गुरु. किंवा काही वेळापुरते आपल्याला शिकवणारे शिक्षक हे सुद्धा आपल्याला गुरुच्या स्थानीच असतात. कारण आपलं काय चुकतंय, काय नाही हे दुरुस्त ते करतात. हं. किंवा आता सध्याचे जर आपण बघितलं, तर बी.के. अय्यंगार आहेत. आता ते सध्या नाहीत, पण त्यांचे शिष्य आहेत किंवा आपले नाशिकला योग विद्याधामचे डॉक्टर विश्वास मंडलिक आहेत. हे आपले गुरु आहेत. कैवल्यधामचे जे आहेत स्वामी कुवलयानंद हे आपले गुरु आहेत. तर अशा ह्या गुरूंनी आपल्यासाठी हे सगळं सोपं करून सांगितलं. तर ह्यांचा किंवा आपले जे कोणी गुरु असतील त्यांच्याप्रती निष्ठा ठेवून आणि त्यांच्याकडनं बघून प्रत्यक्ष त्यांच्या समोर बघून त्या शिक्षकाच्या समोर बसून आपण प्राणायाम करणं इतकं अपेक्षित आहे. खरं म्हटलं तर हे प्राणायाम ही गोष्ट ऑनलाईन शिकण्याची नाही. पण आजकाल एवढ्या चांगल्या फॅसिलिटीज आहे, की जसं आता आपण Zoomचा प्लॅटफॉर्म यूज करतो किंवा Google Meetचा प्लॅटफॉर्म आहे, Teams आहे. याच्याद्वारे एवढं आपल्याला व्यवस्थित आणि छान क्वालिटी वगैरे दिसते, की आपण ह्या प्रकारे सुद्धा प्राणायाम करू शकतो. तर ह्या श्वासाची आपण निवड केली तर श्वासाचा मनाशी पण संबंध आहे. मन आणि श्वास किंवा मन आणि वायू याचा संबंध आधी भगवद्गीतेमध्ये देखील अर्जुनाला देखील हा प्रश्न पडला होता आणि त्याने विचारलं होतं, की चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवतुडम. की चंचल हे मन एवढं चंचल आहे, की त्याला मी रोखणार कसं? तर त्याच्यासाठी जर आपण वायूवर नियंत्रण प्राप्त केलं, अजून हठप्रदीपिकेमध्ये सांगितलं आहे स्वामी रामांनी, की चले वाते चलम चित्तम, निश्चले निश्चलम भवेत. ज्याप्रमाणे वायू चंचल आहे, त्याप्रमाणे मन देखील चंचल आहे. पण आपल्याला जरा वायूवर नियंत्रण प्राप्त आपण केलं, तर मनावर देखील नियंत्रण आपण प्राप्त करू शकतो. मग म्हणून त्यांनी ह्या प्राणायामाची रचना आपल्याला सांगितली. वायूवर नियंत्रण प्राप्त करायचं म्हणजेच काय? श्वासावर नियंत्रण प्राप्त करायचं म्हणजे आपल्याला मनावर नियंत्रण प्राप्त करू शकू. मन स्थिर झालं म्हणजे ध्यानधारणा योग्य होईल आणि मग पुढची प्रगती आपल्याला साधता येईल. ठीक आहे. अजून एक छान श्लोक आहे, की यावद वायू स्थितम देहे तावत जीवनम उच्यते मरणम तस्य निष्क्रांतिस्ततो वायू निरोधे. त्याची निकड किंवा गरज काय आहे, की जोपर्यंत आपला श्वास चालू आहे, हे मी फक्त ट्रान्सलेट करून सांगतो. जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. हे श्लोकात सांगितलेलं आहे. जर हे सुटलं, श्वास घेणं सोडलं, संपलं म्हणजे आपलं जीवन संपलं. म्हणून तुम्ही श्वासाकडे लक्ष द्या. असं ग्रंथांमध्ये सांगितलं. आणि आपण काय म्हणतो, दिवसभर मी आज एवढा बिझी होतो, एवढा कामात मग्न होतो, की मला श्वास घ्यायला फुरसत नव्हती. श्वासाकडे लक्ष द्यायला तर सोडा, पण आपण म्हणतो श्वास घ्यायला फुरसत नाही. खरं म्हणजे श्वास चालू असतो, फक्त आपल्याला काय करायचंय? शांत बसून फक्त त्याचं निरीक्षण करायचं. श्वासाचं निरीक्षण करायला लागला, तरी भरपूर गोष्टी सोप्या होतील. आजच्या व्याख्यानामधलं हा एक की पॉइंट आहे. एवढं जरी लक्षात आलं, की जेव्हा आपल्याला मोकळा वेळ मिळेल, श्वास घ्यायला फुरसत मिळेल, त्यावेळेस फक्त डोळे मिटून आपल्या श्वासाकडे बघायचं, की माझा श्वास कसा होतोय, मी कुठून श्वास घेतोय, नाकातनं श्वास घेतोय, मग तो कुठे जातोय? इमॅजिन करायचं. आपल्याला थोडीफार अॅनाटॉमी माहिती असेल, तर मग तो कळेल, की नाकातनं आतमध्ये जातो, मग घशात जातो, मग फुफ्फुसांमध्ये जातो, तिथं वायूंची देवाणघेवाण होते, मग पुन्हा उलट मार्गाने श्वास सोडतो. ही श्वासाची प्रक्रिया अनुभवा. बघा प्रचंड फायदे आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आपण श्वासाकडे लक्ष द्यायला लागू, त्यावेळेस आपसुकच आपल्याला त्याच्यावर नियंत्रण प्राप्त करण्याची इच्छा प्राप्त होईल. नाहीतर काय आपल्याला शिक्षक सांगताय तुम्ही असं करा आणि तुम्ही तसं करा, आपण फक्त तसं करत जातो.
योगाभ्यास ही फक्त मेकॅनिकली करण्याची गोष्ट नाही. योगा ही अनुभूतीचं सायन्स आहे. इट इज द सायन्स ऑफ एक्सपिरियन्स. पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये कुठल्या बाबांनी, गुरूंनी काहीही सांगितलं असेल, पण खरोखर मी त्याचा किती चांगल्या प्रकारे अभ्यास किंवा अनुभव घेऊ शकतोय, हे त्यातनं आपण बघितलं पाहिजे. आणि अनुभव घेण्यासाठी त्याचं मनापासून आपण तो अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यासाठी ते ज्ञान आपण घ्यायला पाहिजे. ठीक आहे? तर हे जे प्राणशक्ती आहे, तर प्राणशक्ती काय करते? आपल्या शरीरातले जे पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या सगळ्यांना बांधून ठेवण्याचं काम ही प्राणशक्ती करत असते. म्हणून बघा, कोणी व्यक्ती ज्यावेळेस त्याचं निधन होतं, त्यावेळेस आपण काय म्हणतो की पंचमहाभूतात विलीन झाले. ठीक आहे? हे पंचमहाभूतांना बांधून ठेवण्याचं काम प्राणशक्ती करते. नाहीतर जिवंत शरीर आणि मृत शरीर याच्यामध्ये तसा फारसा काही फरक नाही. आपण जिवंत आहोत कारण का आपण श्वास घेत असतो. त्याची प्रेरणा आपल्याला मिळते. मृत शरीर आहे, त्याच्या शरीरामध्ये सुद्धा हृदय आहे, फुफ्फुस आहे, रक्त आहे, सगळे अवयव आहेत. पण तो श्वास घेत सोडत नाही. म्हणून ते बॉडी झाली. आणि आपण आपले जे काय आपण जिवंत व्यक्ती आहोत. हे त्याच्या मागचं खरं कारण आहे. म्हणून श्वासाकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे, म्हणजे आपल्याला तादात्म्य साधता येईल आणि पुढचा अभ्यास आपला सुकर होणार. मग अजून आता प्रत्यक्ष प्राणायाम प्रक्रियेकडे आपण येऊया. मग काय करायला पाहिजे? पण त्याच्या आधी प्राणायामाची आपण हे शिकणार आहोत. सर आपल्याला शिकवतो. प्राणायामाची पूर्वतयारी काय करायला पाहिजे? तर ग्रंथांमध्ये त्यांनी सांगितलं की स्थान आपण निश्चित केलं पाहिजे. आताच्या युगाच्या भाषेत, सध्याच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण आपल्या घरामध्ये एकाच ठिकाणी योगाभ्यासाला बसलं पाहिजे. प्राणायामाच्या अभ्यासाला बसलं पाहिजे. त्याच्यासाठी छान सतरंजी असली पाहिजे. ज्याच्यावर आपण अगदीच जमिनीवर बसायचं नाही. सतरंजीवर बसायचं आहे. ही जागा फिक्स असली पाहिजे. फारसा आवाज नको, गोंगाट नको. किंवा सगळे किचनचा आवाज येतोय वगैरे असं नको. शक्यतो एका रूममध्ये आपण बसत असू तर आपल्याला चांगला अभ्यास करता येईल. वेळ सुद्धा ठराविक अशी ठरलेली असली पाहिजे, की त्याच वेळेस आपण योगाभ्यास करायला पाहिजे. त्याच्यानंतर आहाराविषयी सांगितलं, की आहार कसा असला पाहिजे? नीट आहार असला पाहिजे, म्हणजे मोजका आहार असला पाहिजे. मोजका आहार म्हणजे नेमका किती? तर एकदा जेवण केल्यानंतर पुन्हा जर तुम्हाला कोणी सांगितलं, की जेवण करता पुन्हा जेवण करू शकता. की आता मी जेवण केलं आणि मित्राच्या घरी गेलो. त्याने सांगितलं, "आता जेवायला बस." तेव्हा पुन्हा मी जेवण करू शकतो. एवढं म्हणजे अर्धं जेवण आपण केलं. आणि ते कसं असलं पाहिजे? शुद्ध असलं पाहिजे, सुमधुर असलं पाहिजे, स्निग्ध असलं पाहिजे. शुद्धम सुमधुरम स्निग्ध मधुरार्ध विवर्जितम. म्हणजे आपलं पोट अर्ध भरेल एवढंच जेवण करायला पाहिजे. आणि अजून कसं असलं पाहिजे? शिव सुर संप्रीत्या. म्हणजे जे आपण जो देवाला नैवेद्य अर्पण करतो, तो कसा करतो? मनोभावे करतो. तर त्याप्रमाणे तसा म्हणजे सात्विक, असा सात्विक आहार आपला असला पाहिजे. तसा असेल तर मग आपल्या प्राणायामाचा अभ्यास अजून चांगल्या प्रकारे होऊ शकणार. त्याच्यासोबतच आपण जर प्राणायामाची सुरुवात करणार असाल, अजून याच्या आधी आपण केलेला नाही प्राणायाम आणि आता सुरुवात करताय किंवा सुरुवातीला केला होता, मध्ये काही दिवस, वर्ष, महिने सुटून गेला आणि आता पुन्हा करताय, तर आपण दुधाचं आणि तुपाचं प्रमाण थोडं वाढवलं पाहिजे. तूप म्हणजे गाईचं तूप इथे त्यांना अध्यारूत आहे. गाईचं तूप जे आपण घरी बनवतो, ते तूप आपण घ्यायला पाहिजे. अजून त्यांनी सांगितलंय की काही षटक्रिया आहेत किंवा षटकर्म आहेत. ते सुद्धा त्यांनी सांगितलंय की मेध श्लेष्मादिक पूर्वम षटकर्म आणि समाचरे. म्हणजे जर आपण स्थूल असू किंवा शरीरातला कफ दोष वाढलेला असेल, ठीक आहे? तर त्याच्यासाठी काही शुद्धिक्रिया आहेत. जसं आयुर्वेदामध्ये पंचकर्म आपण ऐकलेले आहेत. त्याच्यामध्ये वमन, विरेचन आपण ऐकलेलं असेल किंवा कदाचित केलाही असेल उपचार. तसाच योगाभ्यासामध्ये षटकर्म सांगितलेले आहेत. त्यातलं वमन आहे किंवा जलनेती आपल्याला सर्वांना माहिती आहे. कोविडमुळे सर्वांना माहिती आहे. तर जलनेती ही प्रक्रिया आहे, कपालभाती आहे, वमन आहे. यातली जी आवश्यक आहे आपल्याला, आपल्या शरीरातला कफदोष किंवा अजून दुसरे कुठले दोष संतुलित नसतील, तर त्याला अनुसरून आपण ती शुद्धिक्रिया करणं अपेक्षित आहे. जेणेकरून आपल्याला प्राणायाम पुढे व्यवस्थित करता येईल. अजून आहाराच्या बाबतीत सांगितलंय की किती खायचं? तर अन्नेन पुरेत अर्धम. म्हणजे जे सॉलिड फूड आपण घेतो, ते साधारणपणे आपण एक जर पूर्ण सर्कल आपल्या जठराचा घेतला, तर अर्धा भाग जो आहे तो सॉलिड फूडने घ्यायचा.
तोयेन च तृतीयकम म्हणजे जे लिक्विड पार्ट आहे त्याच्याने 1/4 पार्ट जो आहे तो घ्यायचा आणि मग राहिला 1/4 तो रिकामा ठेवायचा. जसं आपण मिक्सरचं भांडं असतं, पूर्ण भरत नाही. पूर्ण भरलं आणि फिरवलं तर काय होतं? फक्त ब्लेड फिरतं आणि मधलं काहीच फिरत. तसं हे जठर म्हणजे एक मिक्सर आहे. आपण 10-15 मिनिटात पटापट भराभर जेवून घेतो. पण हे जे जठर रूपी मिक्सर आहे त्याला ते सगळं अन्न घुसळायचंय. मग त्याच्यासाठी काही भाग आपण मोकळा ठेवायला पाहिजे. तर हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर खूप जास्तही खायचं नाही किंवा उपवासही करायचा नाही. म्हणजे शरीरावर अत्याचार नाही करायचे. खूप डायटिंग पण नाही करायचं किंवा खूप एक्सेस पण येता-जाता सारखा आपण चरत राहिलो, तर प्राणायाम नाही करायचा किंवा प्राणायाम करण्यासाठी पोट रिकामं असणं आवश्यक आहे. पोट रिकामं जर आपण कायम खातच राहिला, पोटच रिकामं राहणार नाही. मग प्राणायाम कसा करायचा? तर हे सुद्धा त्यातली एक आवश्यक गोष्ट त्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवली. आता मुख्य भागाकडे येऊ आपण, की अयुक्ताभ्यास म्हणजे नेमकं काय? किंवा युक्त म्हणजे काय? चुकीचा प्राणायाम जर केला तर ग्रंथांमध्ये सांगितलंय की हिक्का श्वासश्च कासश्च शिरः कर्णाक्ष वेदना भवन्ति विविधाः रोगाः पवनस्य प्रकोपतः. म्हणजे जर आपण चुकीचा प्राणायाम केला तर काय काय होणार हे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. कुस्ती लागतो, दमा लागतो, दम लागतो, ठीक आहे, खोकला येतो. हे जर आपण चुकीचा प्राणायाम केला डोकं दुखायला लागतं, कानाचे, नाकाचे, डोळ्यांचे दुखणे थोडीफार आपल्याला मागे लागते किंवा असं काही व्हायला लागलं म्हणजे समजायचं की आपलं कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि आपल्याला ते दुरुस्त करण्याची गरज आहे. पण आपल्याला प्राणायाम करताना एकही चूक करायची नाही किंवा एकही आपल्याला त्यातनं फायदा नाही मिळाला तर चालेल. असं होणारच नाही, फायदा मिळणार नाही. पण आपल्याला फायदा नाही मिळाला तर चालेल, पण एकही दुष्परिणाम आपल्याला नकोय. एकही नकोय. नॉट अ सिंगल. म्हणून आपल्याला युक्त प्राणायाम करायचा आहे. योग्य प्राणायाम करायचा आहे. तो शिकायचा आहे. मग युक्त म्हणजे काय? तर श्वास घेऊन रोखणं त्याला आपण अभ्यंतर कुंभक म्हणतो. तर त्यातले अष्टकुंभक आहे. ठीक आहे? तर अभ्यंतर आवाज येतोय का बाकीच्यांना? हां, ज्यांना नाही येते तुमच्याकडचा आवाज वाढवा. ठीक. तर श्वास घेणं, सोडणं आणि रोखणं. मुख्य म्हणजे श्वास रोखून ठेवायचा आहे. पण श्वास रोखून ठेवायचा आता याच्यामध्ये मागे बरेच ते WhatsAppवर व्हिडिओ वगैरे यायचे जसं काय ते गोल फिरतो, असा गोल इकडे जातो, तिकडे जातो, मग एवढा वेळ रोखून ठेवा. आपण रोखून ठेवा असं किती वेळ रोखून ठेवायचं? जास्त वेळ रोखून ठेवला तर त्याच्यामुळे शरीराला त्रास होतो. त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं शास्त्र आहे. सायन्स आहे त्याच्यामागे. नुसतंच असं तुम्ही बसून राहिलात आणि मी आता 2 मिनिटं श्वास घेणार नाही, असं नाहीच चालणार. त्याच्याने त्रास होतील. त्रास काय होतील तेच सांगितले. आणि हे अनुभवण्याची गोष्ट नाही. हे नका अनुभवू, की मी श्वास रोखून ठेवेल आणि काय होणार? हे नका अनुभवू. सांगून ठेवलेलं आहे. असे बऱ्याचसे काय तर तुम्ही कदाचित न्यूजमध्ये ऐकता, की चुकीचा प्राणायाम केला आणि काय झालं? तर आपल्याला चुकीचा नाहीच करायचा. मग योग्य करायचा म्हणजे त्याच्यासाठी श्वास घ्यायचा आणि रोखताना बंद बांधायचे. त्याला आपण म्हणतो त्रिबंध. ठीक आहे. मग हे त्रिबंध आहेत जालंधर बंध, मूलबंध आणि उड्डीयमान बंध. आता हे कसे बांधायचे, काय बांधायचे सर सांगतील, शिकवतील. सर्वांनाच हे त्रिबंध नाही बांधता येत. त्याला काही लिमिटेशन्स असतात, काही कॉन्ट्रा इंडिकेशन्स असतात म्हणजे काहींना बंध नाही बांधता. त्यांना ते नाही सांगत. तर काहींना योग्य असतं. मग त्यांनी बंधविरहित सुद्धा प्राणायाम करता येतो. मग तो कसा करायचा हे सुद्धा आपल्याला शिकून घ्यायला पाहिजे. बंधविरहित प्राणायाम केला तर त्याचे फायदे वेगळे असतात. बंधांसहित केला तर त्याचे फायदे वेगळे असतात. मग बंधांच्या बिना बंधांचा प्राणायाम करायचा असेल तर तो कसा करायचा हे सुद्धा बघायला पाहिजे. बिना बंधांचा प्राणायाम म्हणजे बिना श्वास रोखता. श्वास रोखायचा असेल तर त्रिबंधांसहितच श्वास रोखायचा. म्हणजे तो युक्त प्राणायाम होतो. जर तुम्ही म्हणणार मी श्वास पण रोखणार आणि मी बंद नाही बांधणार, तर ते चुकीचं झालं. मग तो अयुक्त प्राणायाम झाला. ठीक आहे? ही गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे. आता हे बंध, जालंधर बंध, मूलबंध आणि उड्डीयमान बंध. थोडक्यात सांगतो जालंधर म्हणजे श्वास घेतल्यानंतर आतमध्ये आपण रोखून ठेवतो. रोखून ठेवल्यानंतर मान आपण थोडी खाली वाकवतो. म्हणजे काय होतं, की श्वास पुन्हा बाहेर जाणार नाही. याच्यासाठी हा श्वसन मार्ग आपण वरतून बंद करतो. मूलबंध आणि उड्डाण बंध बांधताना श्वासपटल जे आहे आपलं, ठीक आहे, त्या श्वासपटलाला खालून दाब येतो जेणेकरून फुफ्फुसांचा प्रेशर वाढतो. फुफ्फुसावरचा दाब जो आपण हवा आतमध्ये रोखून ठेवले 2 फुफ्फुसांमध्ये त्याच्यावरचा दाब त्याच्याने वाढवला जातो. त्याच्यासाठी या बंधांची रचना आहे. हे विशिष्ट प्रकारे आहे. हे कृपा करून तुम्ही कोणाकडून
टीव्ही वरून किंवा पुस्तकात सीडी वरून बघून करू नका. जोपर्यंत आपल्या समोर प्रत्यक्ष कोणी सांगत नाही, तोपर्यंत करायचे नाही. 1:1 ही प्रक्रिया शिकण्याची अशी प्रक्रिया आहे. ठीक आहे. असं केलं म्हणजे मग तो युक्त अभ्यास होणार. गीतेमध्ये सुद्धा याच्यामध्ये एक छान असाच एक श्लोक आहे, की युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योग भवति दुःखः. योग आपल्याला जर दुःख हारक करायचा असेल, दुःख हरण करणारा करायचा असेल, म्हणजे योगाने आपल्याला सुखाची अनुभूती मिळवून घ्यायची असेल, तर हे सगळ्या गोष्टी युक्त असल्या पाहिजेत. युक्त आहार असला पाहिजे, युक्त विहार असला पाहिजे, युक्त कार्य आपण केले पाहिजे. म्हणजे आपण आता प्राणायाम म्हणूया. हे सगळं केलं तर मग आपल्याला सगळे त्यातले जे फायदेच मिळतील. त्यातनं तोटे नाही होणार. आता आपण प्रत्यक्ष प्रक्रियेकडे येऊया. साधारणपणे सिक्वेन्स कसा असतो, की आपण आधी आसनांचा अभ्यास करतो किंवा थोड्याफार काय हालचाली करतो. जेणेकरून थोडं ताजंतवानं वाटतं, मरगळ सगळी निघून जाते. आणि त्याच्यानंतर शुद्धिक्रियांची जी आवश्यकता असेल, ती आपल्या आवश्यकतेनुसार ती करायची. पण दररोज करण्यासारखी म्हणजे कपालभाती. ती पण ज्यांना चालेल, ती सर्वांनाच नाही चालत. ज्यांना चालते, जमते त्यांनी कपालभाती करायची. त्याच्यानंतर मग आपल्याला हळू-हळू श्वासावर नियंत्रण प्राप्त करायचं म्हणजे मग आधी दीर्घ श्वसनाचा अभ्यास करायचा. दीर्घ श्वसन म्हणजे काय? लांब श्वास घ्यायचा, जाणीवपूर्वक लांब श्वास घ्यायचा, हळू-हळू सावकाश आणि हळू-हळू पुन्हा सावकाश लांब श्वास सोडायचा. याला म्हणायचं दीर्घ श्वसन. हे सुद्धा शिकून घ्या. दीर्घ श्वसन झालं की मग नंतर पुढचा एक मूलभूत प्राणायाम सांगितलेला आहे, तो म्हणजे नाडी शोधन प्राणायाम किंवा त्याला नाडीशुद्धी प्राणायाम म्हणतात किंवा अनुलोम-विलोम प्राणायाम म्हणतात. तर अनुलोम-विलोम ही काय प्रक्रिया आहे, की एका नाकपुडीने श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. आता ज्या नाकपुडीने सोडलाय पुन्हा त्याच नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि पुन्हा विरुद्ध नाकपुडीने श्वास सोडायचा. हे झाली अनुलोम-विलोम प्रक्रिया. याच्याने काय होतं, की आपले जे दोन्ही नाकपुड्या आहेत त्या व्यवस्थित चालायला लागतात. ठीक आहे. आणि आपलं शरीरातलं संतुलन साधायला याच्यामुळे मदत होते. म्हणजे आपल्याला पुढचे प्राणायाम व्यवस्थित करता येतात किंवा नाडींमधला जो काही दोष आहे. आता नाड्या म्हणजे काय? नाड्या म्हणजे काय रक्तवाहिनी किंवा मज्जातंतू, नर्व्हज, ब्लड व्हेसल्स असं नाही. तर शरीरामध्ये ही जी प्राणशक्ती जसं रक्त संचरण होतं शरीरामध्ये त्याच्यासाठी ब्लड व्हेसल्स असतात. मज्जापेशी आहेत किंवा न्यूरॉन्स आहेत, नर्व्हज आहेत त्या संदेशाची देवाण-घेवाण करतात. ठीक आहे. तसं ही जी प्राणशक्ती आहे, ते प्राणशक्ती सुद्धा शरीरामध्ये अदृश्य रूपामध्ये सगळीकडे संचार करत असते. तर त्याच्यासाठी लागणारे जे काही चॅनल्स आहेत, जे रस्ते आहेत, त्याला म्हणतो आपण नाडी. तर ह्या नाड्या जोपर्यंत शुद्ध होत नाही, तोपर्यंत आपण त्या पेशीपर्यंत प्राणशक्ती नाही पोहोचू शकत. म्हणून आधी या नाडीशुद्धी प्राणायामाचा दररोज अभ्यास करायला किंवा अनुलोम-विलोमचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे ह्या नाड्यांमधले दोष दूर होतील आणि मग आपण प्राणायामाचा अभ्यास हा व्यवस्थित प्रकारे करू शकणार आहोत. आता थोडक्यात प्राणायाम कुठले ते आपण बघूया. जे करता येण्यासारखे प्राणायाम कुठले आपल्याला अभ्यंतर कुंभकामधले अष्टकुंभक हे ग्रंथांमध्ये सांगितले आहे. तर कुठले आहेत अष्टकुंभक? सूर्यभेदन, सूर्यभेदनम, सूर्यभेदन, दुसरा आहे उज्जाई, तिसरा आहे शीतली, चौथा आहे सितकारी. ठीक आहे. नंतर आहे भस्त्रिका, भ्रामरी. साधारणपणे हे 6 प्राणायाम केले तरी पुरे होतात. पुढचे 2 आहेत मूर्छा आणि प्लाविनी. यांचा शक्यतो अभ्यास नाही सांगितला जात मूर्छा आणि प्लाविनी. पण हे जे अगोदरचे 6 प्राणायाम आहेत, हे आपण करू शकतो. हे 6 प्राणायाम अधिक नाडीशुद्धी प्राणायाम आणि त्याच्या अलीकडचं म्हणजे अनुलोम-विलोम. ठीक आहे. अनुलोम-विलोम आपण बघितला. अनुलोम-विलोम करत असताना जर आपण त्याला कुंभकाची जोड दिली म्हणजे त्रिबंधयुक्त कुंभक जर केला म्हणजे अनुलोम-विलोम प्लस कुंभक केला म्हणजे त्याला आपण नाडीशुद्धी प्राणायाम म्हणतो. हा मूलभूत प्राणायाम. आता पुढचा प्राणायाम एक थोडक्यात अगदी बघूया आपण. सूर्यभेदन प्राणायाम. सूर्यभेदन प्राणायाम हा उष्ण प्राणायाम आहे. त्याच्यामध्ये उजव्या नाकपुडीने श्वास घेतो. त्रिबंधयुक्त कुंभक करतो आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडतो. हा झाला सूर्यभेदन प्राणायाम. उज्जाई प्राणायाम याच्यामध्ये दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा मात्र घशाचं आकुंचन करून घ्यायचं. करायचा. हा झाला उज्जाई प्राणायाम. पुढचा आहे शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाम करताना जीभ थोडी बाहेर काढायची.
जिभेची पुंगळी करायची, थोडं रोल करायचं जिभेला आणि तोंडाने जिभेवरून श्वास घ्यायचा. नाकाने न घेता तोंडाने जिभेवरून श्वास घ्यायचा. पुन्हा तेबद्धयुक्त कुंभक करायचा आणि दोन्ही नाकपुड्यांनी श्वास सोडायचा. हा झाला शीतली प्राणायाम. शितकारी प्राणायाम करताना काय करायचं की मागचे दात एकमेकांवर घट्ट मिटून ठेवायचे, ओठ विलग करायचे आणि तोंडाने श्वास घ्यायचा, कुंभक करायचा, नाकाने श्वास सोडायचा. हा झाला शितकारी प्राणायाम. नंतर आहे भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायाम करताना जलद श्वसनाची काही आवर्तनं करायची. नंतर सूर्यभेदनमध्ये केलं होतं तसं उजवीने श्वास घ्यायचा, कुंभक करायचा, डावीने श्वास सोडायचा. हा झाला भस्त्रिका प्राणायाम. नंतर भ्रामरी प्राणायाम. हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सांगितला जातो, पण साधारणपणे घशातनं आवाज करत, ध्वनी करत रेचक करायचं, याला आपण भ्रामरी प्राणायाम असं म्हणतो. मग तो श्वास घेते आपण आवाज करू शकतो, श्वास सोडतही करू शकतो आणि मध्ये कुंभक करायचं. मूर्छा आणि प्लाविनी हे यांच्याविषयी नाही सांगत, कारण त्याचा फारसा अभ्यास पण नाही केलेला किंवा ते थोडे अवघड आहेत आणि सर्वसामान्यांनी ते करू नये. हे 2 प्राणायाम ते नाही सांगणार. आता सर्वसाधारणपणे जे उष्ण प्राणायाम आहेत, म्हणजे ज्यांची शीत प्रकृती आहे, ज्यांना वारंवार सर्दी होते, दमा होतो, संधिवात आहे, ठीक आहे, अशा लोकांनी उष्ण प्राणायाम करायचे. तर मग ते कुठले आहेत, तर त्यात भस्त्रिका आणि सूर्यभेदन. किंवा याच्या विरुद्ध असेल, ज्यांची शीत प्रकृती आहे त्यांनी भस्त्रिका सूर्यभेदन करायचं. शीत प्रकृती आहे त्यांनी भस्त्रिका सूर्यभेदन करायचं, कारण ते उष्ण प्राणायाम. आणि ज्यांची उष्ण प्रकृती आहे, ज्यांना ऍसिडिटी होते, अल्सर होतात, अशा लोकांनी शीत प्राणायाम करायचे, म्हणजे शीतली आणि शितकारी हे प्राणायाम. आणि सर्वांना करता येण्यासारखा, म्हणजे त्याला कुठलंही बंधन नाही, तो म्हणजे अनुलोम विलोम. कोणीही करू शकतं, त्याला कुठलंही बंधन नाही. कुठलाही आजार असेल तरी सुद्धा तुम्ही हा अनुलोम विलोम जो प्रकार आहे तो करू शकता. एक 5 मिनिटं थोडक्यात याचे आपल्याला शरीरांतर्गत काय फायदे मिळतात ते आपण बघूया आणि मग थांबूया. आता ज्यावेळेस आपण प्राणायाम करतो त्यावेळेस भरपूर श्वास आपण घेणार आहोत. ठीक आहे, भरपूर श्वास घेणार, रोखून ठेवणार आणि श्वास सोडणार. तर ज्यावेळेस आपण भरपूर श्वास घेतोय त्यावेळेस जे श्वासपटल आहे आपलं, त्या श्वासपटलाचा पण भरपूर व्यायाम होतो. जो इतर वेळेस जे श्वासपटल आपला हार्डली 1-2 सेंटीमीटर हलतं, ते ज्यावेळेस आपण प्राणायाम करतो त्या 7-8 सेंटीमीटर पर्यंत त्याची हालचाल होते. मग श्वासपटलाचं काम काय आहे की श्वास घेणं आणि सोडणं याच्यासाठी चांगली मदत हा अवयव करत असतो. मग त्याचा व्यायाम झाला म्हणजे काय होणार, आपल्या श्वासाची जी प्रक्रिया आहे ती चांगल्या प्रकारे व्हायला लागेल. म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमच्या संदर्भात आपली जे काही आजार आहेत ते कमी व्हायला याच्यामुळे मदत होणार आहे. दुसरं असं की आपण भरपूर श्वास घेतो आणि भरपूर श्वास सोडतो. आता आपले जे संथ श्वसन चालू आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा लिटर श्वास घेतो, अर्धा लिटर श्वास सोडतो. पण ज्यावेळेस आपण प्राणायाम करतो त्यावेळेस जवळजवळ याच्या 10 पट हवा आतमध्ये घेतो आणि 10 पट हवा बाहेर सोडतो. म्हणजे काय, तेवढा जास्त ऑक्सिजन आपल्याला मिळतो. मग जेवढा ऑक्सिजन आपण जास्त आतमध्ये घेऊ तेवढा शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्याची शक्यता वाढते. आणि ऑक्सिजन पोहोचला म्हणजे ती पेशी तिला नेमून दिलेलं जे काही काम असेल ती म्हणजे व्यवस्थित करायला मदत होते. ठीक आहे. अजून ज्यावेळेस आपण श्वासपटलाचं काम व्यवस्थित होतं, म्हणजे आपण प्राणायाम ते दिवसभर करत 15 मिनिटं, 20 मिनिटं किंवा 5-10 मिनिटच फक्त प्राणायाम करतो. पण त्याच्यामुळे जे श्वासपटलाची हालचाल होते, त्याचा जो व्यायाम होतो, त्याच्यामुळे इतर वेळेस आता समजा तुम्ही इथे संथ बसला, स्वस्थ बसलात, आता तुमची श्वास घेण्याची जी क्षमता आहे ती अर्धा लिटर वरनं जे 500 सीसी वरून 600, 700, 800 सीसी पर्यंत जाते. म्हणजे काय झालं की तुम्ही सकाळी 7 वाजता फक्त प्राणायाम केला 15 मिनिटासाठी, पण आता तुम्हाला फ्रेश वाटते, कारण आता सुद्धा तुम्ही श्वास घेताना सोडताना 500 सीसीच्या ऐवजी तुमची श्वास घेण्या सोडण्याची क्षमता वाढली. जे संथ श्वसन चालताना सुद्धा तुम्ही थोडासा जास्त श्वास घेताय, थोडासा जास्त श्वास सोडताय, थोडा जास्त ऑक्सिजन घेताय, थोडा जास्त कार्बन डायऑक्साइड सोडताय. म्हणून 15 मिनिटं जरी प्राणायाम केला सकाळी किंवा संध्याकाळी, तुम्हाला बाकीचे उरलेले 23 तास फ्रेश वाटतं. हे त्याच्या मागचं कारण. दुसरं म्हणजे आपण कुंभक करतो, प्राणायाम करतो म्हणजे कुंभक करतो, म्हणजे श्वास रोखून ठेवतो. वरतूनही श्वास रोखून ठेवलाय आणि खालून अजून त्या फुफ्फुसांवर दाब पण आलेले, म्हणजे
पूर्ण चेस्ट कॅव्हिटीमध्ये विशेषतः फुफ्फुसांवर काय पॉझिटिव्ह प्रेशर आलेलं आहे. आणि ह्या पॉझिटिव्ह प्रेशरमध्ये जे वायुकोश आहेत, त्या वायुकोशांमधनं हवेची जी देवाणघेवाण आहे, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची, गॅसेस एक्सचेंज हा चांगल्या प्रकारे होतो अंडर प्रेशर. म्हणजे त्याचे देखील आपल्याला चांगले फायदे मिळतात. रेचक, विशेषतः रेचकामध्ये किंवा कुंभकामध्ये हा पॉझिटिव्ह प्रेशर जास्त असतो. मग याच्यामुळे काय होतं की त्याच्यासोबतच सीसी म्हणजे क्युबिक सेंटीमीटर, सीसी म्हणजे 1 मिलीलीटर, 1 ml इज इक्वल टू 1 सीसी. अर्धा लिटर म्हणजे 500 सीसी किंवा 500 ml, 500 मिलीलीटर. ठीक आहे. तर फुफ्फुसांच्या बाजूलाच काय असतं आपलं हृदय. तर त्या हृदयावर देखील पॉझिटिव्ह प्रेशर येतो आणि हृदयाचं काम काय, हृदय थोडक्यात एक पंपिंग ऑर्गन आहे. एकदा हृदयाची धडक झाली, एकदा पंप केलं की पूर्ण शरीरभर ते रक्त पसरतं. पण ते हृदयाला पंपिंग करायला जर त्याच्यावर थोडा दाब आला तर त्याला ते पंप करायला जास्त मदत होते. म्हणजे त्याला पण थोडी, हृदयाला पण विश्रांती मिळते. त्याचबरोबर फुफ्फुसांना पण थोडी विश्रांती मिळते. कारण आपण खूप पटापट श्वास घेत सोडत नाही. संथ श्वसन करताना आपला नॉर्मल ब्रीथिंगचा रेट जर आपण बघितला तर साधारणपणे आपण मिनिटाला 15 वेळा श्वास घेतो आणि सोडतो. ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण दीर्घ श्वसन करतो, डीप ब्रीथिंग करतो किंवा प्राणायाम करतो, त्यावेळेस हे बऱ्यापैकी प्रमाण खाली, म्हणजे अगदी मिनिटाला 2-3च श्वास पुरे होतात. किंवा मिनिटाला आपण अभ्यास केला अजून जास्त तर मिनिटाला 1च श्वास पुरे होतो. म्हणजे एवढा तो श्वास आपण लांबवतो. म्हणजे काय की फुफ्फुसाचं काम कमी झालं. तेवढं त्याला पटापट श्वास घेणं सोडणं हे कामं करावी लागत. म्हणजे त्याच्यावरचं काम कमी झालं, हृदयावरचं काम कमी झालं. जर ह्या अवयवांना आपण विश्रांती दिली, विश्रांती म्हणजे पूर्ण थांबवणं नाही. हृदय चालूच राहणार, फुफ्फुसांचं काम चालूच राहणार, पण त्यांना विश्रांती कशी द्यायची तर त्यांची गती कमी करायची. हृदयाची गती कमी करायची, फुफ्फुसाची गती कमी करायची. म्हणजे त्यांना विश्रांती मिळणार. आणि जर विश्रांती मिळाली, जसं आपल्याला संडे ऑफ हवा असतो, तसं त्यांना ऑफ न देता फक्त त्यांचे काम आपण कमी केले, त्या त्यांना लक्ष दिलं, त्यांच्यावरचं बर्डन थोडं कमी केलं तर ते अवयव अजून चांगल्या प्रकारे काम करू लागतात. ठीक आहे. पचनाला देखील याचा चांगला उपयोग होतो. ज्यावेळेस आपण प्राणायाम करतो त्यावेळेस आपण पोटाची पण हालचाल होते. पोटाची म्हणजे पोटाचे जे स्नायू आहेत ते पण बऱ्याच प्रमाणात आत-बाहेर आपण हलवतो. म्हणजे पोटाचे स्नायू आत-बाहेर हलवल्यामुळे जे काही पचनेंद्रिय आहे, विशेषतः जठर, लहान आतडं, मोठं आतडं, स्वादुपिंड, आपण त्याला पॅनक्रियास म्हणतो. ह्या सर्व गोष्टींवर देखील दाब येतो, ताण येतो किंवा त्यांचं घर्षण होतं. याच्यामुळे काय होतं, त्या ठिकाणच्या त्या अवयवांचा रक्तपुरवठा सुधारतो. रक्तपुरवठा सुधारतो म्हणजे रक्तपुरवठा वाढतो. रक्तामध्ये काय असतं? ऑक्सिजन असतो. अजून काय असतं? आपण जे खाल्लेलं-पिल्लेलं आहे त्यातलं कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स म्हणजे पोषक रस असतो. हा सगळा त्या पेशीपर्यंत, त्या पचनेंद्रियांच्या पेशींपर्यंत पोहोचतो आणि मग त्या त्यांचं काम चांगलं करायला लागतात. आता फॉर एक्झाम्पल डायबिटीज. डायबिटीजमध्ये काय होतं की तो पॅनक्रियाज आहे, स्वादुपिंड, त्यातनं इन्शुलिन व्यवस्थित सिक्रेट नाही होत. पण जर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर त्या पॅनक्रियाजवर व्यवस्थित ताणदाब आला, म्हणजे ज्या इन्शुलिन सिक्रेट करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांना जर त्यांची कच्ची सामुग्री ऑक्सिजन आणि ग्लुकोज व्यवस्थित मिळाला तर त्या इन्शुलिन चांगल्या प्रकारे सिक्रेट करू शकतात. असा त्याचा डायरेक्ट बेनिफिट आपल्याला मिळतो. असा हा प्राणायामाचा फायदा आहे. दुसरा आहे उत्सर्जन किंवा एक्सक्रेशन मध्ये देखील याचा फायदा होतो. विशेषतः मोठं आतडं किंवा किडनी, मूत्रपिंड याच्यावर देखील आपण प्राणायाम करत असताना त्या अवयवांचं घर्षण होतं एकमेकांवर आणि त्यामुळे तिथला रक्तपुरवठा सुधारतो आणि ती अवयव सगळे त्यांचं कामं सुधारवतात. आणि म्हणून म्हटलंय की प्राणायाम केला की सर्व रोग क्षय होऊ दे. तर का होतं? याच्यामुळे होतं. खरं म्हटलं तर प्राणायाम केल्याने ते अवयव फक्त त्यांचंच काम व्यवस्थित करायला लागतात. जे आपण बिघडवलं होतं, आपल्या चुकीच्या आहाराच्या सवयी, विहाराच्या सवयी, उठण्याच्या सवयी, झोपण्याच्या सवयी याच्यामुळे जे काही बिघडलेलं तंत्र होतं ते पुन्हा ताळ्यावर आणण्याचं काम हा प्राणायाम करतो. आणि ते सगळं जर ताळ्यावर आलं, सगळ्या अवयवांनी त्यांचं काम व्यवस्थित करायला लागले तर त्याच्यामुळे झालेले जे काही रोग आहेत ते पुन्हा रिव्हर्सल होतात. म्हणजे जे रोग आहेत ते पुन्हा आपण त्यांना दूर करू शकतो. दुसरा आहे एंडोक्राईन ग्लँड्स किंवा अंतःस्रावी ग्रंथी. महत्वाच्या ज्या ग्रंथी आहेत 2-3 त्या सांगतो. एक पिट्युटरी ग्लँड, मेंदूच्या तळाशी एक एंडोक्राईन ग्लँड आहे. पिट्युटरी ग्लँड. ते सगळ्या बाकी शरीरातल्या ज्या काही ग्लँड्स आहेत
जसं मी आता डायबिटीसचं उदाहरण दिलं, पॅनक्रियास किंवा ॲड्रेनालिन स्त्रवणाऱ्या काही ग्रंथी आहेत किंवा गळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे ह्या सर्व ग्रंथींवर नियंत्रण ठेवणारी ग्रंथीचं नाव आहे पिट्युटरी ग्लॅन्ड. तर ह्या पिट्युटरी ग्लॅन्डचा सुद्धा रक्त पुरवठा प्राणायाम केल्याने वाढतो. मग तिचा रक्त पुरवठा वाढला म्हणजे बाकी सर्व ग्रंथींचा कार्य जे आहे ते चांगल्या प्रकारे व्हायला मदत होते. जालंधर बंद बनतो आपण प्राणायाम करताना, त्यावेळेस त्याच्या इथल्या ज्या ग्रंथी आहेत, थायरॉइड ग्रंथी, पॅराथायरॉइड ग्रंथी, ह्याच्याशी संदर्भित जे काही थायरॉइडचं प्रमाण कमी जास्त झालेलं असेल किंवा त्याचा जे आजार असेल, हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम, ते देखील कमी व्हायला मदत होते. किंवा कॅल्शियमच्या संदर्भात काही आजार असतील तर ते पण कमी व्हायला याच्यामुळे मदत होते. त्याच्यानंतर मज्जासंस्था. काही आता हे जे आपल्या श्वसनाची प्रक्रिया आहे याच्यावर नियंत्रण मज्जासंस्थेचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे अनिच्छावर्ती मज्जासंस्था, ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टम, ही त्याच्यावर नियंत्रण ठेवत असते. म्हणजे इनव्हॉलंटरी ऍक्शन आहे, व्हॉलंटरी नाही. पण आपण ठरवून आपल्या इच्छाशक्तीने, विल पॉवरने जर त्याच्यावर नियंत्रण प्राप्त केलं तर काही प्रमाणात असं समजा की मेंदूला पण काही प्रमाणात आपण विश्रांती दिली, कारण त्याचं काम आपण आपल्या हाती घेतलं की तू जरा तुझं काम कर, विश्रांती घे, मी बघतो माझ्या श्वासात कसं घ्यायचं आणि कसं सोडायचं. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे मेंदूला विश्रांती, हृदयाला विश्रांती, फुफ्फुसाला विश्रांती, फक्त विश्रांतीच मिळते असं नाहीये. तर त्या विश्रांतीमुळे काय होतं, ते अजून चांगल्या प्रकारे काम करायला लागतं. आपल्याला आता बऱ्याचशा अशा टर्म्स आहेत की त्याचं शब्दशः भाषांतर करणं अवघड आहे. आता प्राण, ऑक्सिजनला आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं म्हटलं तर ऑक्सिजनला आपण प्राणवायू असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की ऑक्सिजन इज इक्वल टू प्राणवायू. पण प्राणशक्ती म्हणजे ऑक्सिजन नाही. प्राणवायू वेगळा, प्राणशक्ती वेगळी. आणि प्राणायामामध्ये ऑक्सिजन सोबतच बाकीचे पण गोष्टी आहेत, फक्त प्राणवायू नाही. ते पंचप्राण ते अजून वेगळा कन्सेप्ट आहे. तर पंचप्राण कुठले? प्राण, अपान, व्यान, उदान, समान. हे जे प्राण आहेत यांच्याशी संदर्भात तो प्राण हा एकच शब्द वापरतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्राणायाम केलं म्हणजे ही प्राणशक्तीची संस्था आहे. जसे रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, तशी प्राणिक एनर्जीची सिस्टीम आपल्या शरीरामध्ये असते. मग ही प्राणिक ऊर्जा जी आहे ही प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या प्राणायामाच्या द्वारे आपल्याला साध्य होतं. म्हणजे प्राणशक्तीचं वहन आणि वाटप त्याच्यावर नियंत्रण प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे प्राणायाम. ओके. तर अशा प्रकारे हे त्याचे आपल्याला जे समजतील, अनुभवू शकू असे फायदे इथे मी सांगण्याचा प्रयत्न केला. कोणाला काही शंका असतील तर तुम्ही विचारा, नाहीतर थांबू. हरिओम. कोणाला काही शंका असेल, काही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया अनम्यूट व्हा, तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. हा, कविता ताई अनम्यूट व्हा. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा दूध आणि तूप यांचं प्रमाण वाढवायचं, तर याच्या मागे काय कारण आहे? सर ऐकून येते? हा, ओके. आता येतोय आवाज? हा. ज्यावेळेस आपण प्राणायाम करत असतो त्यावेळेस आपल्या शरीरातले अंतर्गत जे अवयव आहेत, विशेषतः छातीतले आणि पोटातले जे अंतरेंद्रिय आहेत त्यांचे अक्षरशः आपण ढवळून काढतो त्यांना, जे आतापर्यंत आपल्याला सवय नव्हती. मग याच्यामुळे बरीचशी एनर्जी सुरुवातीला खरं तर आपली जाते. मग त्याच्यामुळे आपल्याला म्हणून दूध आणि तुपाचा पोषक आहार आपण घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा असा आपण व्यवस्थित प्राणायामाचा अभ्यास करायला लागू, बरेच आपण त्याची साधना करायला लागलो, साधना म्हणजे वर्षानुवर्षाची साधना असते, अशी एकदाची ती साधना झाली की मग नंतर गरज नाही, पण सुरुवातीला आवश्यक. त्याच्यानंतर मग तुम्ही काहीही खा, ते शरीर पचवायला ते समर्थ असतं. ओके. आणि सर, ओबेसिटीवर काय इफेक्ट होतो मग याचा? ओबेसिटीवर डायरेक्ट फॅट त्याच्यामुळे बर्न व्हायला मदत होते प्राणायामामुळे. आणि ओबेसिटीचे कारण पण वेगवेगळे असतात. तर कुठल्या कारणामुळे ओबेसिटी झाली आहे ते खरं बघायला पाहिजे. स्थूलता ही सगळ्या आजारांची जननी आहे असं म्हटलं जातं.
मग नेमकं ते डायबिटीसमुळे ओबेसिटी आहे, थायरॉइडमुळे ओबेसिटी आहे, का बैठ्या कामांमुळे ओबेसिटी आहे, ते आधी बघायला पाहिजे. त्याच्यावर काही उपचार असतील तर ते बघायला पाहिजे आणि मग कारण त्याच्यात मग प्रकार बदलतात. त्याच्यानुसार मग तो प्राणायाम आपल्याला करता येईल. पण नक्कीच त्याच्यावर म्हणजे उपयोग होणार. थँक्यू सर. हां, आविष्कार सर. सर कधी कधी दीर्घ श्वसन करताना असे कधी कधी कान बंद होणं किंवा तसा इफेक्ट जाणवतो. ते चुकीचं प्राणायाम केल्यामुळं का कशामुळे? आणि फक्त ते म्हणजे दीर्घ अनुलोम विलोम जर मी करत असेल तर मला ते जाणवत नाही. तर ते कशामुळे? तर त्याच्यासाठी तुम्ही जलनेतीचा उपयोग करू शकता. म्हणजे तुमच्या हो. कदाचित सायनसेस ब्लॉक असतील किंवा मग त्या दोन्ही कानांमधल्या इस्टेशन ट्यूब ज्या घशामध्ये ओपन होतात, हम्म. ते काहीतरी सूज वगैरे असेल किंवा कानाचा प्रॉब्लेमही असू शकतो. कानाचा प्रॉब्लेम असेल तर ENT डॉक्टरांकडे जाऊन तो चेक करायला. पण हो. जलनेती करून बघा, त्याच्याने फरक पडू शकतो. ओके. किंवा जलश्वसनाचा अभ्यास केला तरी पण हो. नाकपुड्या क्लिअर होतात. जलश्वसन ओके. किंवा भस्त्रिकेतला सुरुवातीचा प्रकार हम्म. आणि मग त्याच्यानंतर कपालभाती. कपालभाती पण त्याच्याने पण आपली जी रिस्पिरेटरी सिस्टम आहे ती क्लीन व्हायला हो. मदत होते. तर जलश्वसन आणि कपालभाती म्हणजे दोन्ही एकाच वेळेस करणं सोयीस्कर आहे का? फक्त जर पहिले जलश्वसन आणि दोन्ही नंतर गोष्टी कपालभाती? पूर्णपणे वेगळ्या आहेत. जलश्वसन हो. वेगळं आहे, कपालभाती वेगळं आहे. पण कपालभाती त्यांचा नसेल अभ्यास तर रोज मग आपण केलाच पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण प्राणायामचा साधना करत आहोत हां. त्यावेळेस जलश्वसन आणि कपालभाती या हं. दोन्ही क्रिया करायलाच पाहिजे का कसं आहे? नाही, काही आवश्यकता नाहीये. पण कपालभातीचा दररोज अभ्यास तुम्ही ठेवू शकता. जलश्वसनाचा नाही केला तरी चालतो. कारण हं. आपल्याकडे वेळ खूप कमी असतो. तेवढ्या वेळात एवढं बसवायचं अवघड जातं. पण हं. त्यातल्या त्यात कपालभातीचा अभ्यास मी सांगितलं दररोज करायला पाहिजे. ओके. कपालभाती थोड्या वेळ त्यात 2 मिनिटं जरी केली, मग नंतर हं. तुम्ही तुमचा प्राणायाम जो आहे पुढचा तो चांगला होतो. आणि असं हे निष्कर्ष आहे की कपालभाती केल्यानंतर पुढचा प्राणायाम आपल्याला चांगला जमतो. कारण तेच आहे की आपलं जो एअरवे आहे तो क्लीन होतो. ओके. धन्यवाद. हरिओम सर, सायली मेहर बोलतेय. हं. सर, माझा थोडासा एक अनुभव आहे. बंद बांधल्यावर मला इथला पूर्ण जबडा पेन व्हायला लागतो किंवा एक विचित्र आतमध्ये कळायला लागतो. तर तो परिणाम मला कळत नाहीये की माझी चुकीचा प्राणायाम होतोय किंवा हाय बीपी असल्यामुळे तो प्रॉब्लेम होतोय. तर हा थोडासा एक प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न की प्राणशक्ती म्हणजे काय? तुम्ही म्हणाला वेगळी कन्सेप्ट आहे प्राण. तर प्राणशक्ती थोडक्यात तुम्ही सांगू शकाल का? पहिल्यांदा मी सांगतो जर तुम्हाला बीपीचा त्रास आहे, हाय बीपीचा त्रास आहे, उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, तर तुम्ही बंधांचा अभ्यास नको करायला. म्हणजे तुम्ही बंध बांधायचेच नाहीत. तुम्ही बंध विरहितच प्राणायाम करायचा. ओके. मग त्याच्यामुळे ते बाकीच्या सगळ्याच गोष्टी ते कमी होऊन जातात. ओके. म्हणजे मला कधीच मी हा बंधासकटचा प्राणायाम करू शकत नाही असं मला म्हणायचंय का? नाही करायचं. जोपर्यंत तुमचा कारण उच्च रक्तदाबाचा त्रास असा आहे की तो नॉर्मलला येणं जवळपास अवघडच आहे, अशक्यच आहे. तर तो जर नियंत्रणात येतच नसेल किंवा नॉर्मल बीपी येतच नसेल तर तुम्ही तो करूच नाही. जर तुमच्या बीपीची गोळी बंद झाली तर तुम्ही करू शकता. पण एकदा बीपीची गोळी चालू झाली म्हणजे मला नाही वाटत ती बंद करायला सांगते. कदाचित तुम्ही बंधविरहित प्राणायामाचा अभ्यास केला तर ती गोळीची मात्रा कमी होऊ शकते. प्रमाण कमी होईल पण ते चालूच राहणार. म्हणजे कायम तुम्ही आयुष्यभर बंधांचा अभ्यास करायचा नाही. ओके. आणि हरिओम सर. प्राणशक्ती हां. बोला. बोलू का? हरिओम सर, मी सायली कांबळे. भस्त्रिका प्राणायाम आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस कोणती काळजी घ्यावी, कुणी करू नये आणि कोणती काळजी घ्यायची आणि कुणी करू नये हा प्राणायाम? तुम्ही आता वर्ग करणार आहात का सरांचा? किंवा आधी प्राणायाम केलेला आहे? आधी प्राणायामाचा अभ्यास केलेला आहे का तुम्ही? सर, मी योगा टीचरही आहे, नॅचरोपॅथिस्टही आहे. फक्त एक क्लिअर करायचं होतं की कसं. तर भस्त्रिका प्राणायाम जो आहे ना, ज्यांची शीत प्रकृती आहे त्यांनी केलेला चांगला. म्हणजे ज्यांना सर्दीचा त्रास होतो, सायनोसायटिसचा त्रास आहे, दम्याचा त्रास आहे, ठीक आहे, संधिवात आहे, अशा लोकांनी भस्त्रिका प्राणायाम केलेला चांगला आहे. पण ज्यांना ऍसिडिटी आहे, अल्सर आहे,
छाले येतात, म्हणजे उष्णतेचे आजार आहेत, अशा लोकांनी भस्त्रिका प्राणायाम नाही करायचा. किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, हृदयविकार आहे, अशा लोकांनी सुद्धा भस्त्रिका प्राणायाम नाही करायचा. ओके सर. थँक्यू. सर याच्यात एक ऍड करतो मी. सर हरिओम. एक मिनिटात आहे. एक हा जो हो. प्रश्न विचारलेला आहे ताईंनी, तर त्याच्यामध्ये असं आहे की भस्त्रिका प्राणायाम कोणी करायचा नाहीये, तो म्हणजे ज्यांचं शरीर दुबळं आहे, ज्यांची फुफ्फुसांची जी पोकळी आहे ती मर्यादित आहे. आता तुम्ही बघाल की कोरोना झाल्यानंतर बऱ्याच लोकांचं फुफ्फुस काही टक्के काम करतच नाहीये. 25%, 30%, 40% त्यांना सांगितलेलं आहे की तुमचं फुफ्फुस आता पूर्ण क्षमतेने काम करणार नाहीये. पण त्यावेळेस मात्र त्यांनी भस्त्रिका प्राणायाम, म्हणजे आताच्या कंडिशन प्रमाणे मी सांगतोय तुम्हाला की आता सगळ्याच लोकांची कोरोना नंतर ही जी श्वासांची किंवा फुफ्फुसाची क्षमता आहे ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे. त्यामुळे सगळेच प्राणायाम हे सगळ्यांना जमू शकणार नाहीये. कदाचित हे त्यांनी स्कॅनिंग न केल्यामुळे त्यांना ही गोष्ट माहित नसेल, पण प्राणायाम करत असताना मात्र ते जाणवायला लागेल. त्यावेळेस मात्र ते त्यांना टेस्ट करून बघायला लागेल. त्याच्यात कळेल की त्यांचे फुफ्फुस किती टक्के काम करतायत, आणि मग त्यानंतरच त्यांनी ठरवायचं की त्यांनी भस्त्रिका प्राणायाम आणि कपालभाती करायची आहे की नाहीये. कारण कपालभाती पण त्या लोकांना वर्ज्य असणार आहे ज्यांचे फुफ्फुस पूर्ण क्षमतेने कार्य करत नाहीये. त्यानंतर ज्या लोकांना कानाच्या आणि डोळ्याच्या तक्रारी आहेत त्यांनी सुद्धा भस्त्रिका प्राणायाम करायचा नाहीये. ज्यांना तीव्र किंवा कमी रक्तदाब आहे अशा साधकांनी सुद्धा प्राणायाम आणि कपालभाती करायची नाहीये. ज्या व्यक्तींना नाकातून रक्त येण्याचा किंवा कानात धडधड, वेदना हे जर त्रास होत असतील हा प्राणायाम केल्यानंतर, त्यांनी लगेच हा प्राणायामाचा अभ्यास थांबवायचा आहे. साधारण ही दक्षता आपल्याला ह्या प्राणायामा संदर्भात घ्यायची, भस्त्रिका आणि कपालभाती, कारण ह्यातली प्रक्रिया जवळपास सारखी असते. थोडक्यात म्हणजे सगळेच प्राणायाम सर्वांनीच केलं पाहिजे असं नाहीच आहे. आपल्याला जे पहिल्यांदा एक लक्षात ठेवायचं, कुठले करायचे याच्यापेक्षा कुठले नाही करायचे हे आधी बघायला पाहिजे, आणि ते सोडून द्यायचे, मग बाकीचे करायचे. बाकीचे करताना पण आपली मर्यादा लक्षात ठेवायची, आणि ही मर्यादा सांगणारा शिक्षक आपल्याला समोर त्यांची सर मी इंटरप्ट करते, पण आता गणेश सरांनी जे सांगितलं की भस्त्रिका ज्यांना डोळ्याचे आणि कानाचे त्रास होतोय, पण मग त्रास म्हणजे नक्की काय सर? डोळ्यांचे त्रास म्हणजे जर आपल्याला ग्लॉकोमाचा त्रास असेल, ठीक आहे, काचबिंदू म्हणतात त्याला, असा काही त्रास असेल, किंवा अजून कुठले काही दृष्टीदोष असतील त्याच्यावर आपला उपचार चालू असेल, ट्रीटमेंट चालू असेल, किंवा डोळे अधू असतील, कमकुवत असतील, तर करायचं नाही. कारण हे थोडी एक्झर्शन होतं या प्राणायामामध्ये, थोडा थकवा आणणारा असा हा प्राणायाम आहे सुरुवातीला तो. म्हणून जसं अशक्त व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा हा प्राणायाम करायचा. सर आणि मला अजून एक असा प्रश्न होता सर, आपण प्राणायाम जो करतो आहोत तो बरोबर होतोय का नाही होते हे आपल्याला कसं समजेल सर? म्हणजे जर आपल्याला फ्रेश वाटतंय म्हणजे प्राणायाम योग्य आहे असं समजायचं. पण जर प्राणायाम केल्यानंतर आपल्याला तो झोपून राहावंसं वाटतंय, मरगळ आली आहे, किंवा डोकं दुखायला लागलंय, कानात काहीतरी असं आवाज यायला लागले, ठीक आहे, श्वासाची गती वाढते नंतर, तर म्हणजे आपलं काहीतरी चुकतंय असं समजायचं. मग त्याच्यासाठी आपल्याला योग तज्ञांना विचारायचं की मला हा प्रॉब्लेम येतोय, मग ते शोधून काढते की कुठे आहे, ते तुम्हाला समोर बसवून ते करून घेते. मग हा तुमचा प्रॉब्लेम असू शकतो. अशा प्रकारे. आणि सर अजून एक प्रश्न असा की आपण जेव्हा दीर्घ श्वसन करतो आणि जेव्हा सोडतो तेव्हा बऱ्याच वेळा डोकं असं जड झाल्यासारखं होतं, तर ते का होतं सर? म्हणजे आपण दीर्घ श्वास घेतो आणि सोडतो, दीर्घ श्वास घेतो आणि सोडतो, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा, काही वेळेस असं डोकं जड होऊन जातं, ते कशामुळे होत असेल? जड होतं तर कदाचित किती वेळ करतात तुम्ही? आणि 5-1 मिनिटं फक्त. मग कदाचित तुम्ही खूप जास्त वेळ श्वास रोखून, म्हणजे जास्त वेळ श्वास घेत असतात आणि जास्त वेळ श्वास सोडत असतात. म्हणजे जर तर प्रमाण थोडं कमी करायचं, पूरक रेचकाचं प्रमाण थोडं कमी करायचं. म्हणजे तुम्ही जर समजा 5-6 सेकंद
श्वास घेत असणार आणि सोडताना 10 सेकंद 15 सेकंद असा श्वास सोडत असणार तर ते प्रमाण थोडं कमी करा. बरं. ते 5-10 असणार तर ते 4-8 असं ठेवा. म्हणजे 4 सेकंदात घ्यायचा 8 सेकंदात सोडायचा किंवा 3 सेकंदात घ्यायचा आणि 6 सेकंदात सोडायचा. असं करून बघा, त्याच्याने फरक पडेल. किंवा सर माझा कधी-कधी एक प्रश्न नकळत होता. श्वास मध्ये रोखला जातो, तो रोखायचा नाही. श्वास घेऊन झाला की लगेच सोडायला सुरुवात. थँक्यू सर. सर माझा एक प्रश्न होता की तुम्हाला जर का जॉईंट पेन होत असेल, मला आता थंडीमध्ये सगळे जॉईंट्स माझे दुखतायत, तर कोणता प्राणायाम मला जास्त चांगला आहे? तुम्ही अनुलोम विलोम चालू ठेवा. अनुलोम विलोम चांगला आहे. आणि जर जमत असेल, त्रास नसेल तर मग तुम्ही भस्त्रिका पण करू शकता. सूर्यभेदन चांगलं आहे. भस्त्रिकाच्या आधी सूर्यभेदन तो चांगला आहे. ओके. हरिओम सर, भस्त्रिका करताना बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांना डोकं जड पडणं आणि चक्कर येणं असं होतं, तर हे कशामुळे होतं? आणि प्राणायामाचा सिक्वेन्स कसा पाहिजे? आपण जे प्राणायाम करतो, समजा प्रथम कोणता प्राणायाम करायचा, त्याच्यानंतर कोणता, असं अनुक्रमे कसे प्राणायाम करायचे? प्राणायाम करतानाचा सिक्वेन्स असा म्हणजे पहिल्यांदा जी पूर्वतयारी आहे, ठीक आहे. जर तुम्ही दररोज करत असणार तर पहिल्यांदा थोडेफार आसनांचा अभ्यास करायचा. 2-4 आसनं केले तरी चालतील किंवा थोडेफार पूर्व काय म्हणतात त्याला, काही हालचाली केल्यात, पूरक हालचाली वगैरे तसे किंवा सूक्ष्म व्यायाम ते करायचे. त्याच्यानंतर छोटं शवासन, मग नंतर कपालभाती, दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम आणि मग एखाद दुसरा प्राणायाम दररोज घेतला तरी चालेल. मग दररोज वेगवेगळे प्राणायाम घेऊ शकता. दररोज सगळेच प्राणायाम केले पाहिजे असं नाही, कारण ते होत नाही. आणि त्या प्राणायामाचा आपल्याला परिणाम मिळण्यासाठी साधारणपणे 5 ते 10 मिनिटं तरी तो एक प्राणायाम केला तर फायदे मिळणार. सगळेच प्राणायाम 1-1 मिनिटं केले तर फायदे नाही मिळणार. पण एकच प्राणायाम तुम्ही 5 ते 10 मिनिट केला तर त्याचा फायदा आपल्याला मिळेल. मग तेच प्राणायाम तुम्ही 7 दिवसात डिव्हाइड करायचे. ते प्राणायाम मी 7 दिवसात करणार. दररोज प्राणायाम पण रिपीट करण्याची गरज नाही आपल्याला, तर चांगलं पण वाटतं. आणि डोकं जड पडतं कशामुळे? चक्कर येते आणि डोकं जड पडणं, हे भस्त्रिका करताना होतं बऱ्याच वेळेस. मग तुम्ही भस्त्रिका काही दिवस सोडून द्या, कारण तो थोडा थकवा आणणाराच प्राणायाम आहे. किंवा थोडं स्लो डाऊन करा. भस्त्रिका काही दिवस नका करू. अनुलोम विलोम करा, म्हणजे त्याच्याने थोडं बॅलन्सिंग साधेल. अनुलोम विलोमचा अभ्यास वाढ. एक प्रश्न. सर. हा बोला. सर. विचारू? सर, नियमित प्राणायामाच्या अभ्यासाने आपल्या भुकेवर नियंत्रण येतं का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की कार्डिओ एक्सरसाइज किंवा एरोबिक एक्सरसाइज केल्यानंतर आपण प्राणायाम करू शकतो का? भुकेवर नियंत्रण येतं असं म्हणण्यापेक्षा पचन संस्थाच एकंदरीत चांगल्या प्रकारे करायला. जर पचनाग्नी जर मंद असेल, भूक कमी लागत असेल तर ते भूक वाढते. आणि जठराचा टोन चांगला झाल्यामुळे जास्त खाण्याची पण इच्छा होती. म्हणजे आपण जे जास्तीचं खातो ते सुद्धा खाण्याची इच्छा कमी होते. आणि दुसरा प्रश्न काय होता? कार्डिओ एक्सरसाइज किंवा एरोबिक केल्यानंतर प्राणायाम करू शकतो का? करू शकतो, पण लगेच नाही करायचं. मध्ये थोडा ब्रेक, थोड्या विश्रांतीनंतर. थोड्या विश्रांतीनंतर शवासन 5 ते 10 मिनिट शवासन करायचं व्यवस्थित. आणि मग डेमो दाखवणार का असं विचारलं आहे, तर आपल्याला ते वर्गातच शिकवलं जाईल. असं लगेच ते फक्त बघून तुमचं होईल, पण तुम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत त्याचा फायदा नाही होत. सर सांगतील तुम्हाला. आविष्कार सर विचारायचे? सर, आपण बंद विहिरीत आणि कुंभक सहित प्राणायाम करू शकतो का? हो, प्राणायाम आधी सुरुवातीला बंद विहिरीतच शिकवले जातात. आणि मग हळूहळू एक बंधाचं त्याच्यामध्ये ऍडिशन केले. नाही, पण जर बंद आता जर नीट बांधता येत नसतील आणि जर मी 1-1.5 महिना झाले प्रॅक्टिस करतोय, त्या केसमध्ये कुंभक मी इन्क्लूड करू शकतो का याच्यामध्ये प्राणायामात? फक्त कुंभक बंद विरहित. बंध विरहित कुंभक हा प्रकारच चुकीचा आहे.
कुंभक म्हटला म्हणजे तो बंधन सहितच पाहिजे, नाहीतर कुंभक नाही करायचं. ओके. सर आपण अनुलोम विलोम करताना कुंभक करू शकतो ना? हा तेच ना, अनुलोम विलोम करताना कुंभक केला तर त्याला नाडीशुद्धी प्राणायाम. हा पण त्यावेळी नाही बांधले तरी चालू शकेल ना? नाही, कुंभक करायचा म्हणजे बंद बांधायलाच पाहिजे. म्हणजे अनुलोम विलोमची प्रक्रिया काय किंवा नाडीशुद्धी प्राणायामाची, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या, तिन्ही बंद बांधायचे, उलट क्रमाने सोडायचे, उजव्या नाकपुडीने दुप्पट याचा श्वास सोडायचा, पुन्हा उजवीने श्वास घ्यायचा, दोन्ही नाकपुड्या बंद, कुंभक बंधांसहित त्रिबंध सोडायचे, कुंभक सोडायचा, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा कुंभक येईल त्या वेळेस बंध बांधाच गेला. ठीक आहे, थांबूयात. हॅलो डॉक्टर साहेब. हॅलो. हा हॅलो, सुनील बाकले बोलतोय सर. हा बोला सर. तर मला आहे ना शरीरामध्ये अशी उष्णता वगैरे वाढून जाते आणि छातीत थोडं कोंबल्यासारखं वाटतं. हा त्रास मला 2-4 मिनिटं होतो. 10-12 दिवसात होतो, असा 8-10 दिवसात. तर याच्यासाठी कोणते प्राणायाम योग्य आहे? तुमच्यासाठी दीर्घ श्वसन चांगलं आहे. दीर्घ श्वसनाचा अभ्यास करत असाल तर तो वाढवा, तो सगळ्यात चांगला फायदा देणार आहे. दीर्घ श्वसन तुम्ही भ्रामरी करू शकता आणि डॉक्टरांकडे जाऊन एकदा ECG वगैरे करून घ्या, चेक करून घ्या. चेक केलेलं आहे ना सर, ते तर काहीच कुठला प्रॉब्लेम सांगत नाही मला. बरं, मग हे करा ना, अनुलोम विलोम आणि भ्रामरी सांगा. हो का? चालेल. झालेत का सर्वांचे प्रश्न? म्हणजे आपण आता पुढच्या भागाकडे वळूया. आणि तत्पूर्वी आपण सरांचे पुन्हा एकदा आभार मानूया की सरांनी खूप छान आणि जी ग्रंथोक्त आणि प्रॅक्टिकली काय काय अडचणी येतात आपल्या प्राणायामाच्या अभ्यासामध्ये याविषयी खूप छान सरांनी विवेचन केलंय, खूप छान माहिती दिली आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी सरांचे पुनश्च एकदा आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. हरी. मी लिव्ह करतो मीटिंग. हो. थँक्यू सर. थँक्यू.